14 सज्ज झालंय, तलवार क्रीडांगण सुद्धा सज्ज झालंय आणि अर्थातच 9 स्टँड मध्ये बसलेले रसिक मायबाप प्रेक्षक सुद्धा या मॅचचा लुप्त उठावण्यासाठी सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत. या आलेल्या तमाम रसिक मायबाप प्रेक्षकांचं वीर दमदार आमदार प्रीमियर लीग या अभूतपूर्व स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करूयात. आकाश, एक सूचना आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला जो मान्य सौभाग्यवती भाग्यताताई नंदन पाटील स्टँड आहे तो महिलांसाठी आरक्षित आहे. तेथे बसलेल्या पुरुष प्रेक्षकांना विनंती आहे, आपण दुसऱ्या स्टँडमध्ये शिफ्ट व्हा. कॉमेंट्री बॉक्सला लागून जो स्टँड आहे सौभाग्यवती भाग्यताताई नंदन पाटील यांच्या नावाने जो स्टँड आपण त्या ठिकाणी पाहत आहे तो महिलांसाठी आरक्षित आहे. आपण कृपा करून बाजूच्या स्टँड्समध्ये शिफ्ट व्हा. पुरुष प्रेक्षकांना विनंती आहे. ओव्हर टू आकाश. धन्यवाद. या सर्व मायबाप प्रेक्षकांचं सुद्धा आपण धन्यवाद देऊयात. आपल्या एका सूचनेवरून, आपल्या एका विनंतीवरून हे सर्व प्रेक्षक मंडळी दुसऱ्या स्टँड वरती जात आहेत. कॉन्स्टिट्यूटने सुद्धा महिलांना आरक्षण दिलं. मग त्याच वेळेला अर्थातच रायगड जिल्ह्यातील, महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय आमदार महेंद्र शेठजी दळवी यांच्या स्पर्धेमध्ये सुद्धा अर्थातच महिलांना सुद्धा तोच मान सन्मान मिळणार ही या ठिकाणी पर्वणी पाहायला मिळते. या महिलांचं, माता भगिनींचं आपण करूयात सहर्ष स्वागत आणि वळूयात मैदानाच्या दिशेने, जिथे वीर दमदार आमदार प्रीमियर लीग या स्पर्धेतील सेकंड सेमीफायनलला होईल सुरुवात. स्ट्राइक एंड वरती सचिन म्हात्रे तर दुसऱ्या बाजूला अक्षय म्हात्रे सज्ज होईल. तर गोलंदाजीसाठी किशोर नाईक यावेळेला आप्पा गोंधळी स्टँडच्या एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. पहिलाच बॉल, फुलर लेनची डिलिव्हरी, LBW चं जोरदार अपील. पंचांनी फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये चेंडूची पिचिंग, चेंडूचा इम्पॅक्ट आणि चेंडू विकेट वरती हिट करतो की नाही यावरून नाबाद ठरवलंय. नॉट आउटचा निर्णय आला, परंतु काय स्ट्रॉंग अपील होती. सगळेच्या सगळे जे खेळाडू आहेत त्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय. हा नॉट आउट का आणि त्याचा ऍक्शन रिप्ले अगदी थोड्याच वेळात तुमच्या स्क्रीनवर येईल. परंतु नक्कीच पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर खतरनाक अपील किशोर नाईकची पाहायला मिळाली. तुम्ही पाहताय वीर दमदार आमदार प्रीमियर लीग. नॉट आउटचा निर्णय पंचांकडून. बघा ना ते रिफ्लेक्शन्स, त्या रिॲक्शन्स, तो रिस्पॉन्स, काय कमालीचा चेंडू होता. सरप्राईज दिलं गेलं फलंदाजाला. सरप्राइजेस नेहमी इंटरेस्टिंग असतात. हे पृथक्करण मैदानावरती आपण अनुभवलंय. यावेळेला पुन्हा हरिओम म्हटला, रिश्ता वही सोच नाही. पुन्हा एकदा अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी केली जाते. सटीक मारा, फुलर लेनचा मारा आहे, जास्त जागा द्यायची नाहीये. पॉवर प्ले सुरू आहे माहिती आहे आणि त्यामुळे पॉवर प्ले मध्ये सर्वोत्तम गोलंदाजी केली जाते. बरोबर टप्प्यावर गोलंदाजी पुढे टाकण्याचा प्रयत्न, आमंत्रण दिलं जात आहे. यॉर्करने ब्लॉक करण्याचा प्रयत्न आहे बॅटरला. पहिले बॉल फुलर लेनचा पायावर लागला, नॉट आउट दिला, परंतु त्याच्यानंतर एक चांगला यॉर्कर. एक धाव झाली आहे मेर स्पोर्ट्स, मेर अँड तनिष स्पोर्ट्स झालकंडच्या खात्यामध्ये. चांगली मॅच आहे. सेकंड सेमीफायनलची ही लढत मैदानावरती आपण अनुभवतोय. बघा मैदानाचा जो काही गदारोळ सुरू झालाय ना तो का झालाय, कारण डावखुरा फलंदाज अर्थातच अक्षय म्हात्रे मैदानाच्या आत फलंदाजीसाठी आलाय. त्याचा फॉर्म, त्याची कन्सिस्टन्सी, त्याची क्लॅरिटी ऑफ थॉट्स हे त्याने मैदानाच्या आत दाखवून दिली आहे. लास्ट मॅच मध्ये अर्धशतक नॉट आउट राहिला होता, हे विसरून चालणार नाहीये. यावेळेला आकाश थोडा वेळ थांबवतोय. या स्पर्धेच्या मॅनेजमेंट टीममध्ये ज्यांचा महत्त्वाचा वाटा आहे त्या आपल्या आदितीताई नाईक दळवी यांच्या माध्यमातून महेंद्र शेठ दळवी फाउंडेशनच्या सर्व सदस्यांना एक विनंती आहे, आपण व्यासपीठाच्या समोर उभं न राहता मैदानाच्या चारही बाजूला 360 डिग्रीला आपण 2-2 सदस्य त्या ठिकाणी कार्यरत राहा. सर्वांना विनंती आहे. आणि बॅरिगेटवर जे प्रेक्षक लोड देऊन उभे आहेत त्यांना विनंती आहे, आपण प्रशस्त अशी बैठक व्यवस्था या स्पर्धेच्या निमित्तानं उपलब्ध केलेली आहे. त्याचा आपण त्या ठिकाणी जाऊन आस्वाद क्रिकेटचा घेतला तर फार बरं होईल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. एक कस्टम दिसत होता पॉइंट मधून, तरी देखील एक चांगला थ्रो आणि त्यानंतर एक अतिरिक्त धाव, 2 धावा मिळाल्यात. यावेळेला जागा बनवली आहे. चांगल्या चेंडूला खराब करत असताना त्याला त्याची जागा दाखवली आहे. चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार.
फरार. पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली जरूर जाईल, मात्र ऍक्शन रिप्ले मध्ये ऑप्शनच्या बाहेर गेला, जागा बनवली आणि चेंडू मात्र सीमारेषा पार. चौकार. जरा हटके 100% आयोजन अलगे हाय जरा हटके 100% आयोजन अलग. धावफलक इथून मात्र आपण पाहतोय बदलताना आहे. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात येईल. बघा, सीमारेषेच्या अलीकडे टप्पा पडला तर 4 धावा मिळणार, पलीकडे टप्पा पडला तर 6 धावा मिळणार. रामायणामध्ये सुद्धा रेषेला महत्व होतं, लक्ष्मण रेषा होती. आता ही मॅच या अशा शिगेला जाऊन पोहोचली ना, जिथे येणारा प्रत्येक चेंडू, प्रत्येक धाव महत्वाची असणार आहे. फटका चांगला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय कशा पद्धतीने हा चेंडू ट्रॅव्हल करतोय, डिलिव्हर्ड होतोय. सीमारेषेच्या अलीकडे गेलाय की पलीकडे. इथून मात्र तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे, चेकिंग केली जाते, व्हेरिफिकेशन केलं जातोय. पंचांचा इशारा आलाय, इट्स अ सिक्सर. 6 धावा धावफलकावरती. इथून मात्र आता सुभष शीघ्रम झालंय, श्री गणेशा झालाय, एस्कलरेशन वरती पाय पडलंय. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर लेट कट करायचा होता, मात्र गोलंदाजाचा भन्नाट वेग कौतुकास पात्र. क्रिचच्या आतमध्ये जाऊन स्क्वेअर कटचा प्रयत्न होता अक्षय बात्रेचा आणि त्याला बीट केलंय लेंथने. पकडून टाकलेला हा ऑफ ब्रेक होता लेफ्टी बॅटरसाठी. लेग कटर पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला, जागाच मिळाली नाहीये, शरीराच्या जवळ कट करण्याचा प्रयत्न झाला. बघा, यावेळेला पुन्हा एकदा पॉवर प्लेचा पॉवरफुल वापर. यावेळेला फ्लॅट फॅसिनेटिंग फटका, सीमारेषा पार. आणखीन एक षटकार. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. हाफ आर्म जॅब केलाय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. चांगला पुलचा फटका, 6 धावा इथे मिळताना दिसतंय. टायमिंगच्या जोरावर हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवला. पहिलं षटक संपलंय. मिहिर अँटनी स्पोर्ट्स झारखंड या टीमच्या खात्यामध्ये 16 धावा आहेत. अक्षय मात्रे 14 धावांवर खेळतोय, तर सचिनच्या खात्यामध्ये 1 धाव आहे. एक वाईट बॉल आला होता. नवोदित खेळाडूसाठी एक्स्ट्रीम बाईक आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आज खऱ्या अर्थाने सगळ्यांच्या नजरा त्या ट्रॉफीवर. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट खेळाडू, नवोदित खेळाडू, इमर्जिंग प्लेअर यांच्यासाठी या हिरो एक्स्ट्रीम बाईक ठेवण्यात आलेल्या आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि ही ट्रॉफी जी सगळ्यांचं लक्ष वेधून घेते, वीर दमदार आमदार प्रीमियर लीग चॅम्पियन टीमला ही ट्रॉफी दिली जाईल. 5,55,555 रुपयाचं पारितोषिक. आणि ही ट्रॉफी ग्रॅफाईट पासून, या ग्रॅफाईट या धातूपासून बनवलेली ही ट्रॉफी आहे. आणि त्याचमुळे या ट्रॉफीवर सगळ्यांच्या नजरा केलेल्या आहेत. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 16 धावा. बघा, कालची मॅच जिथून अक्षयने संपवली होती तिथूनच टू बी कंटिन्यूड म्हणालाय आणि वारंवार मोठ्या पटक्यांच्या शोधामध्ये पाहायला मिळाला. खराब चेंडूंचा समाचार घेताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 अविनाश सुरती मैदानाच्या आत. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर पकडला गेलाय. वाईट डिलिव्हरी आहे, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये सुरुवात होते. 17 वाईड यॉर्करचा प्रयत्न, परंतु थोडासा बाहेर आणि त्याचमुळे पंचांनी वाईड बॉल घोषित केला. एक्स्ट्रा धाव इथे मिळताना दिसेल. 17 धावा फलकावर लागल्या. तो दबाव आता गोलंदाजी करणाऱ्या टीमवर आहे. लक्ष्मी विलास साखर कोलीवाडावर. यावेळेला खोलवर टप्पाचा चेंडू, फुलर लेनची डिलिव्हरी, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये अलॉंग विथ द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. डिसिजन काय असेल इथे? मात्र क्षेत्ररक्षकाचे शर्तीचे प्रयत्न होते जरूर, मात्र ते प्रयत्न ठरलेत अपुरे. कारण इथे मात्र तिसऱ्या पंचांकडे चेकिंग सुद्धा करण्यात येईल. क्षेत्ररक्षक एफर्ट जरूर घेत होता, मात्र इथे चूक झाली आहे. बघा, इथून क्लॅरिटी मिळते. क्षेत्ररक्षक मात्र इथे चुकलाय, कारण चेंडू सीमा रेषेला पार गवसणी घातली जाते. वेलकम फॉर वन्स अगेन अक्षय आणि सचिनच्या या जोडीने आता मात्र करिश्माई कामगिरी करायला सुरुवात केली आहे. यासाठी केला होता अट्टाहास की शेवट गोड व्हावा. बघा, ही सुझुकी कंपनीची जिमनी कार ज्यासाठी हे खेळाडू लढतायत. यावेळेला फुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. इधर चला मैं उधर चला, जाने कहा मैं किधर चला. कधी ऑप्शनच्या बाहेर, कधी लेगस्टम्पच्या बाहेर. यावेळेला वाईट डिलिव्हरी लेगस्टम्पच्या बाहेर आलाय.
दुसरं षटक मैदानाच्या आत प्रगतीपथावर आहे. कमालीची गोलंदाजी होते जरूर, मात्र आता चुकतोय. यावेळेला लॉफ्टेड स्ट्रोक पॉवर प्लेचा वापर केला जाईल. पुन्हा एकदा यावेळेला मात्र लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. इलाक्यात हाय चर्चेत बोलतो एकदम थेट. साऱ्या इलाक्यात हाय चर्चेत बोलतो एकदम थेट. क्लासिकल लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. कारण जो फिल्डर होता थोडासा एक्स्ट्रा कव्हरला सेट केला होता आणि त्यातल्या त्यात गोलंदाजाने चूक केली की पुढ्यात बॉल टाकला. ओव्हर पिच बॉल होता, त्याच्यामुळे ही मेजवानी दोन्ही हाताने स्वीकारली आहे. सचिन चांगली फलंदाजी ते सध्या करताना पाहायला मिळतोय. 4 धावा त्याच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 26. करंट रन रेटचा विचार केला तर जवळपास 19.5 सरासरीने आणि असाच खेळ राहिला तर 99 धावा देखील होऊ शकतात. यावेळेला पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. चांगली गोलंदाजी आहे. अविनाशचं आपण कौतुक केलं पाहिजे. पहिल्या 2 चेंडूंवरती चौकार आल्यानंतर सुद्धा आपल्या संघाला कमबॅक करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. हाच तो गोलंदाज आहे ज्याने कालच्या दिवसामध्ये धाव केवळ खर्च केली होती 1 आणि विकेट मिळवल्या होत्या अर्थात 3. यावेळेला फटका फसलाय जरूर. ऑनसाइडच्या दिशेने ट्रॅव्हल करेल, मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल. तोदवर घेतलेली मात्र ही 1 धाव फलकावरती आपण पाहतो. इथून मात्र 27 ही धावसंख्या. चांगलं कमबॅक. विनाश 2 चौकार आले, परंतु त्याच्यानंतर थोडंसं शांतही ठेवले फलंदाजाला. अक्षयवर सगळ्यांच्या नजरा असतील, कारण हा जो बॅटर आहे हा मागच्या मॅच मध्ये अर्धशतक करून आलाय. नाबाद अर्धशतक त्याने ठोकलं होतं. धावांचा पाऊस पाडतोय, रतीब रचतोय या वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये. आणि त्याच्यामुळे हा जो खेळाडू आहे या सेमी फायनल मध्ये सगळ्यात महत्वाचा खेळाडू असेल मिहिर अँथनी स्पोर्ट्स साठी. चांगला खेळ आतापर्यंत अबूने सर्वांसमोर प्रदर्शित केलाय. यावेळेला बघा कमालीचा फटका. बॅटचा फ्लो ओपन केला, फेस ओपन केला आणि तदनंतर मात्र बॅट मधून आलेला सुमधूर आवाज. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. परत एक वेळा फुलर लेनचा बॉल होता. डाऊन दी ग्राउंड साइड स्क्रीनच्या दिशेने मारलाय आणि बॉटम हँडचा वापर किती चांगला करतोय. फुल टॉस मध्ये परावर्तित केला आणि फक्त पाहतच राहिला. बॉलवर मोहर लागली होती 6 धावांची. मी म्हटलं होतं हा खेळाडू खतरनाक आहे आणि धावा करताना दिसतोय. 20 धावा त्याच्या खात्यात, धावा झाल्या 33. यावेळेला बघा पुन्हा एकदा आविष्कारी फटका वापरण्याचा प्रयत्न. नशीब सुद्धा धाडसी खेळाडूंची साथ देतो. हेच चित्र मैदानाच्या आत. यावेळेला थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. योजनाचा बादशाह गे आमदार महेंद्र दळविशे. आमदार महेंद्र दळविशे. आमदार महेंद्र दळविशे. वीरनटवाच्या वाडापोटी प्रीमियर लीग भरली परफेक्ट. थँक्यू. हे अत्याधुनिक फटके आहेत. रिव्हर्स फॉलिंग स्वीप मारलाय पा. पडला, झोपला, एक हातातून बॅटचा ग्रिप सुटला, परंतु तरी देखील कनेक्शन पाहायला मिळालं आणि 4 धावा वसूल केल्यात. फलंदाज अक्षय मात्रे पोहोचलाय 6 बॉलमध्ये 24. 400चा बॅटिंग स्ट्राईक रेट. 2 ओव्हरमध्ये मिहिर अँथनी स्पोर्ट्स झालकंडची धावसंख्या 37. आणि आता चॅलेंज ओव्हरला सुरुवात होईल तसा इशारा पंचांनी घोषित केलाय. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 आणि या ट्रॉफीज आपण पाहतोय. यासाठीची लढती आज मैदानावरती आपण पाहतोय. आज 7वी रजनी अर्थातच विद्युत प्रकाश झोतातील ही स्पर्धा आपण सर्वजण अनुभवतोय. अंतिम विजेत्या संघाला मिळणार आहेत 5,55,555. हा एक भाग राहिला. इंडिव्हिज्युअल प्राइजेस फार महत्वाचे आहेत. विजेत्या संघाच्या संघमालकाला महिंद्रा थार, अगदी त्याच वेळेला मॅन ऑफ द टुर्नामेंट साठी सुझुकी कंपनीची जिमनी सुद्धा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आज 4 व्हीलर कोण घेऊन जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. हो शंभू राजे वॉरियर्स हा संघ पहिला संघ ठरलाय जो या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल झालाय. आणि याच्यानंतर देखील एक मोठी मॅच असेल. प्रेक्षणीय मॅच आहे. धमाका क्रिकेट क्लब दिल्ली आणि त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र वॉरियर्स. हा सामना पाहायला विसरू नका. अगदी थोड्याच वेळात ही लढत तुमच्या भेटीला येईल. म्हणजेच 8:45च्या दरम्यान हा सामना तुमच्या समोर येऊ शकतो. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्या 37. 9 वाजता तो सामना पाहायला विसरू नका. मोठी लढत, प्रेक्षणीय लढत या स्पर्धेमधली. षटक क्रमांक 30 चॅलेंज ओव्हर साठी इथून मात्र किशोर नाईकला बोलवलंय आणि त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न इथून मात्र सचिनच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतोय. सचिनचं कौतुक करावं लागणार आहे. त्याच्या शॉट सिलेक्शन बॉलच्या मेरिटनुसार खेळण्याचा प्रयत्न आहे. क्लास दिसतोय त्याच्या बॅटिंग मध्ये. काय त्याने ड्राईव्ह मारलेले आहेत. लॉफ्टेड ड्राईव्ह, समोर ऑफ ड्राईव्ह त्याने मगाशी दाखवला. हा देखील क्लासिकल कव्हर ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान त्याच्या बॅटमधून. आणि खरोखर चांगले क्रिकेटिंग स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलेत. आणि दुसऱ्या बाजूला अत्याधुनिक फटक्यांची जोड
बॅटिंग मध्ये अक्षय मात्रेच्याही पाहायला मिळाली, त्याच्याही बॅटमधून एक हाफ आर्म जॅक पाहायला मिळाला, त्यानंतर एक रिव्हर्स फॉलिंग स्वीप पाहायला मिळाला, तो देखील धावांचा रतीब रचतोय. पहिल्या बॉलवर सिंगल आली, टीमची धावसंख्या 37, 9 धावा करायच्या आहेत पुढच्या 5 बॉल मध्ये चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी. यावेळेला बघा शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, लास्ट मोमेंटला ठरवलं की इथून मात्र चेंडूच्या मेरिटवरती खेळायचं आहे. सिच्युएशन अंदाज घेतला गेलाय आणि केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागलं. 39 धावा धावफलकावरती लागले. सिद्धेश लाड यांचं देखील आगमन झालं, ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या माहितीसाठी चॅलेंज ओव्हर आहे. या ओव्हरमध्ये 10 धावांचं चॅलेंज दिलं गेलंय बॅटरला. 10 धावा केल्या तर +5 वाढतील, तर 15 धावा खात्यामध्ये जातील. पहिल्या 2 बॉलवर 2च धावा आल्यात, म्हणजे पुढच्या 4 बॉलमध्ये 8 धावा कराव्याच लागतील बॅटिंग टीमला. बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा, फलंदाज सचिन मात्रे आउट. चांगली गोलंदाजी. नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवीशे आमदार महेंद्र दळवीशे आमदार महेंद्र दळवीशे वीरनाथबाच्या लाडपोटी प्रीमियर लीग भरली परुपेट. थँक्यू. बघा कुणाल सर, चॅलेंज ओव्हर म्हणजे दुधारी तलवार आहे. झालं गेलेलं गंगेत सुद्धा मिळू शकेल. जिथे पहिल्या 2 षटकांमध्ये आपण जवळपास 37 धावा जमा केल्या होत्या, तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूंवरती केवळ 2 धावा खर्च केल्या आहेत. अजून मात्र 3 चेंडूंवरती 8 धावा आपल्याला करायच्या आहेत. 8 धावा केल्यात तर ठीक, तुम्हाला बेनिफिट 5 धावांचं दिलं जाईल, अन्यथा तुम्हाला 5 धावा स्कोअर मधून मायनस सुद्धा होतील. याची खबरदारी आता मात्र बाळगणं गरजेचं आहे. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा हा खेळ, क्षणाक्षणांना आपला हा रंग रोमहर्षकता, रौद्र रूप या खेळाने या मैदानावरती करून दाखवलंय. हे आपलं आहे मुख्य मंच, जिथे आमदार साहेबांवरती नितांत प्रेम करणारे हे सर्व मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. त्या सर्वांचं आपण स्वागत करूयात. आपल्या माणसांनी आपल्या माणसांसाठी आयोजित केलेली ही वीर दमदार आमदार प्रीमियर लीग तलवार क्रीडांगण, ऐतिहासिक मैदान म्हणून या मैदानाकडे पाहिलं जाईल. 30रं षटक मैदानाच्या प्रगती पथावरती आहे. किशोर नाईकचा रिदम, त्याची लाईन आणि लेंथ आता मात्र फलंदाजांसाठी कर्दन का ठरलेली पाहायला मिळते. पहिली विकेट सचिन म्हात्रेच्या रूपाने बाद झालेला आपण अनुभवलंय. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा सरप्राईज केलंय. सरप्राइजेस इंटरेस्टिंग असतात, हे किशोरने दाखवून दिले. किशोर नाईक करतो स्ट्राईक. पहिली स्ट्राईक त्यानेच केली, विकेट त्याने घेतली आणि त्यानंतर हा वाईड यॉर्कर प्रचंड महाप्रचंड वेगाने गेलाय. बॉल विकेट कीपरच्या हातात, डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी. या ओव्हरमध्ये फक्त त्याने 2 धावा खर्च केल्या, 4 बॉल टाकून झालेले आहेत. कमालीची गोलंदाजी आहे. यावेळेला विनोद पाटीलच्या बॅट मधून चेंडू मात्र जाईल गॅप मध्ये. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क, चेंडू सीमा रेषा पार, चौकार. प्रीमियर लीग भरली परुपेट प्रीमियर लीग भरली परुपेट 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलगे 3 वर्ष दमदार प्रवासाचा सुरू आहे सलग. बॉटम हँडचा वापर बघा या फटक्यामध्ये. हेलिकॉप्टर ड्राईव्ह दाखवलाय बॉटम हँडचा वापर करत असताना. बरोबर एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मधून बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि आता 6 धावा झालेल्या आहेत या ओव्हरमध्ये या चौकाराच्या मदतीने. आणि त्यामुळे शेवटचा बॉल आणि 4 धावा करायच्या आहेत. 10 धावांचं चॅलेंज आहे. चौकार आला तर त्या 10 धावा होतील, मग 5 धावांचा बोनस मिळेल, अन्यथा धावा मायनस होतील. नाही, इथून मात्र दाखवावा लागेल तो म्हणजे स्वतःवरती विश्वास. फलंदाज विनोद पाटील. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे. प्रयत्न अपुरे पडून जातील, कारण किशोर नाईकने पुन्हा एकदा आपल्या नावारूपाला साजेशी कामगिरी केली. 2 षटकांचं व्हॅल्युएबल स्पेल इथून मात्र झालंय समाप्त. आणि या षटकामध्ये केवळ जमा झाल्या त्या म्हणजे 7 धावा. 3 धावा पडल्यात अपुऱ्या. चॅलेंज ओव्हर मध्ये अर्थातच संघ मिहीर अँड तनी स्पोर्ट झारखंड संघ अडचणीमध्ये येताना पाहायला मिळालाय. कमालीचा खेळ मैदानाच्या आत. धन्यवाद आकाश. वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचं औचित्य साधून व्यासपीठाची शोभा वाढवण्यासाठी आणि या प्रीमियर लीगला शुभाशीर्वाद देण्यासाठी दैनिक ग्लोबल टाइम्सचे पत्रकार सन्माननीय महेंद्रजी मोरे आणि दैनिक नवराष्ट्रचे पत्रकार सन्माननीय रवींद्रजी कान्हेकर व्यासपीठावर उपस्थित आहेत. आमदार साहेबांच्या शुभ हस्ते दोन्ही पत्रकार मित्रांचा यथोचित मानसन्मान व्यासपीठावर होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा ही विनंती आहे. सन्माननीय महेंद्रजी मोरे आणि रवींद्रजी कान्हेकर.
कोण जिंकणार पहिला बॉल तसेच एक विनंती आहे, कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला जो स्टँड आहे ज्याचं नामकरण आपण सौभाग्यवती भाग्यताताई नंदन पाटील यांच्या नावाने केलेलं आहे, तो स्टँड महिलांसाठी आरक्षित आहे. मी यापूर्वी सुद्धा सूचना दिली होती. त्या स्टँडमध्ये बसलेल्या पुरुष प्रेक्षकांना विनंती आहे, आपण तिथनं उठायचं आहे आणि इतर स्टँडमध्ये जाऊन बसायचं आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला मला अजूनही काही पुरुष प्रेक्षक त्या स्टँडमध्ये बसलेले दिसत आहेत. विनंती आहे, विनंती हा शब्द सज्जनांना कळतो, आपण सज्जन आहात, आपण कृपया दुसऱ्या स्टँडमध्ये जाऊन बसा. तसेच महेंद्र शेठ दळवी फाउंडेशनचे जे आपले सदस्य आहेत ज्यांनी व्हाईट कलरचं टी शर्ट परिधान केलं आहे, त्यांच्यासाठी या स्पर्धेच्या मॅनेजमेंट प्रमुख सन्माननीय आदितीताई नाईक दळवी यांच्या माध्यमातून सूचना आहे, आपण एका ठिकाणी उभं न राहता मैदानाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर त्या ठिकाणी उभं राहायचं आहे, जेणेकरून आपल्याला क्राऊड कंट्रोल करायला मदत होईल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. काय टेलिकास्ट केलं tenniscricket.in ने मागच्या 3 ओव्हरचा खेळ दाखवला, हायलाइट्स दाखवले आणि त्याच्या अगोदरच्या मॅच मध्ये जे दमदार अर्धशतक ठोकलं होतं अक्षय मात्रेने ते देखील पूर्ण दाखवण्यात आलं आणि त्यानंतर त्याने खेळपट्टीला जे वंदन केलं ते चांगलं दृश्य होतं. 39 रन 39 धावा 13ची सरासरी गाठण्यामध्ये यश प्राप्त झाले मिहीर अँथनी स्पोर्ट्स सालकंडला या महत्वाच्या मॅच मध्ये. सेकंड सेमी फायनल तुम्ही अनुभवताय, परंतु किशोर नाईकचं मी कौतुक करेन ज्याने केली आहे. पहिली स्ट्राईक, पहिली विकेट त्यांनी घेतली सचिनची आणि तो दबाव बनवलाय मिहीर अँथनी स्पोर्ट्स सालकंडवर. चांगला खेळ मैदानावरती प्रदर्शित केलेला आपण पाहतोय. या मॅच मध्ये डॉमिनेटिंग कामगिरी म्हात्रे बंधूंची जोडी करते की काय असं वाटू लागली होती, मात्र अशातच किशोर नाईकची गोलंदाजी कौतुकास पात्र पाहायला मिळते. कृतार्थ मैदानाच्या आत गोलंदाजी करतोय. आज यथार्थ चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळेला मोठा फटका आलाय, लॉफ्टेड स्ट्रोक खेळलाय, इथून मात्र चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. याला म्हटलं जातं स्टँड अँड डिलिव्हर्ड. खडे खडे उभ्या उभ्या फटका सजवला आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडे मान्य श्री गिरीश पाटील स्टँडच्या पलीकडे हा फटका सजवला. पाकरीच्या आतमध्ये जाऊन उभ्या उभ्या हा लॉफ्टेड फटका आणि लॉंग ऑफचा फिल्डर होता तो फक्त प्रेक्षक म्हणून राहिलाय. पॉवरफुल फटका, विनोद पाटीलच्या बॅटमधून सिक्सर. कमालीची फटकेबाजी आहे, कमबॅक केलं जातंय. यावेळेला शॉर्ट पिच डिलिव्हरी, सरप्राईज देण्याचा प्रयत्न होता, मात्र नशिबाची साथ मिळाली असं मी म्हणेन. धावफलकावरती एकने बदलाव पाहायला मिळतोय. 46 धाव संख्या. बघा टाळ्या शिट्ट्या पिपाण्या आता मात्र वाजायला सुरुवात झाली आहे. हा ग्लॅमरस लुक खऱ्या अर्थानं या स्पर्धेला या मैदानाला नटलंय थटवलंय. कौतुकास पात्र या स्पर्धेचं आयोजन आपल्याला अनुभवायला मिळते. शॉर्ट बॉलचा वापर कृतार्थ आपल्याला पाहायला मिळाला. हुक शॉट त्याच्यावर एक धाव कंप्लीट केली आहे. धावा झाल्या 46-46. अक्षय खेळतोय 25 वर. मागच्या मॅच मध्ये दमदार असा अर्धशतक ठोकून तो पुढे आलाय. सेमी फायनलची सगळ्यात मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे आणि सिद्धेश लाड सध्या ती चर्चा सुरू आहे. त्यांचं इथे आगमन झालंय. काय सीझन राहिलाय रणजी ट्रॉफीचा यावर्षी सिद्धेश लाड यांच्यासाठी. सलग 5 शतकं त्यांनी ठोकलेली आहेत मुंबईसाठी आणि त्याच्यामुळे चर्चेमध्ये नाव आहे. ऋषी मोदी 1942, सचिन तेंडुलकर 1993 आणि 2026 मध्ये सिद्धेश लाड सलग 5 शतक ठोकण्याचा विक्रम त्यांनी केला. आणि ज्यावेळेला दिल्लीच्या विरुद्ध 4थं सलग शतक त्यांनी ठोकलं त्यावेळेला सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन यांच्या रेकॉर्डची बरोबरी सिद्धेश लाड यांनी केली. IPL मध्ये पहिला बॉल खेळण्यासाठी मैदानामध्ये गेले, पहिलाच बॉल सिक्सरही मारला होता सिद्धेश लाड यांनी. लढवय्या वृत्ती ही डेफिनेटली पाहायला मिळते. यावेळेला चेंडू आणि क्षेत्ररक्षक यांची शर्यत पाहायला मिळाली आणि या शर्यतीमध्ये या क्षेत्ररक्षकाचे एफर्ट्स कौतुकास पात्र पाहायला मिळाले. क्षितिज त्या ठिकाणी उपलब्ध होता आणि कमालीचं क्षेत्ररक्षण केलंय. आपल्या संघासाठी मी म्हणेन 2 धावा वाचवल्या गेल्यात. चांगला ग्लान्स, फाईन लेगला क्षितिज भरपूर दूरचं अंतर कापत धावत गेला आणि शेवटच्या क्षणाला त्याने नक्कीच विवेक बुद्धी वापरली. प्रेझेन्स ऑफ माइंड, बॉलला थोडंसं आतमध्ये ढकललं. आमचं मुख्य व्यासपीठाचं दृश्य भरपूर मान्यवर सातत्याने या वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला पाहायला मिळालेले आहे. त्यांचा यथोचित मान सन्मान झालेला आहे आणि त्याचमुळे या स्पर्धेची चर्चा अखंड भारतभर होते. 2 धावा इथे मिळवल्या. टीमची धावसंख्या 48-48. चर्चा सुरू आहे.
कशा पद्धतीने पार्टनरशिप बिल्ड करावी, कशा पद्धतीने खेळायचंय. आणि हे या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय महेंद्र शेठ दळवी यांची ही संकल्पना. ऍडव्होकेट रुपालीताई देखील तिथे उपस्थित आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि सध्या आपण पाहतो 48 धावा झाल्यात, 48. एक फलंदाज बाद. नाही बघा ना, 9 स्टँड या मैदानाच्या सभोवताली आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्यासपीठावरती रुपालीताई ठोंबरे पाटील सुद्धा पाहायला मिळत आहेत. बघा रुपालीताई, हे जे 9 स्टँडची नावं आहेत ना, त्यापैकी 8 स्टँडची नावं कोणीतरी जिल्हा परिषद सदस्य म्हणून यावर्षी निवडून आलंय, कोणीतरी अर्थात पंचायत समितीमध्ये सुद्धा निवडून आलंय, त्यांचं सुद्धा नावलौकिक व्हावं या उद्देशापोटी किंबहुना या उद्देशासाठी आमदार साहेबांनी पुन्हा एकदा दिलदारपणा दाखवला. त्यांचं सुद्धा नावलौकिक स्थापन व्हावं यासाठी या 9 स्टँडची नावं पाहायला मिळत आहेत. कौतुकास पात्र लोकप्रिय आमदार का आहेत, त्यांचं पृथक्करण त्यांनी खऱ्या अर्थानं दाखवून सुद्धा दिलंय. शॉर्ट रन घेतली गेली आहे का याच्याविषयी तो डिसिजन पेंडिंग होता, परंतु पाहूया शेवटी निर्णय तर आलेला आहे पंचांच्या माध्यमातून. अंपायर 2-2. येस. तिसरं षटक मैदानाच्या आत. इथून मात्र आपण पाहिलं समाप्त झाल्यानंतर थोडीशी काळजी होती, मात्र झारखंड संघाने कमबॅक केलंय. यावेळेला हेलिकॉप्टर उडवलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, थेट साइड स्क्रीन वरती विजन क्लिअर करणारा षटकार. होणाऱ्याच्या ग्राउंडवर खेळाडू लावतील लाग. लोणारेच्या ग्राउंडवरी खेळाडू लावतील आग. हेरवीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. काय फटका आहे, काय टायमिंग आहे, बॉटम हँडचा वापर, फोटोजेनिक शॉट मारल्यानंतर फोटो कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये कैद करावा आणि तो फोटो लगेचच कॉपी करून अक्षय म्हात्रेला पाठवावा असा हा फटका होता. बॅटला किस करतोय, चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. 9 बॉल मध्ये 33 धावांची खेळी आतापर्यंत साकारली आहे फलंदाजी करत असताना अक्षयने. फॉर्म, कन्सिस्टन्सी, सातत्यता त्याने त्याच्या इनिंग मध्ये दाखवलेली पाहायला मिळते. कमालीची फटकेबाजी मैदानाच्या आत. एका बाजूला झारखंड संघ तर दुसऱ्या बाजूला अर्थातच साखर कोळीवाडा संघ जगदोजहद करतायत. प्रत्येकाला फायनल मध्ये प्रवेश करायचा आहे आणि त्यासाठी जे जमेल ते, मग तो क्षेत्ररक्षक असू देत, मग तो बॉलर असू देत, मग तो बॅटर असू देत, आपल्या संघाला फायनल मध्ये पोहोचवण्यासाठी प्रयत्न. यावेळेला चेंज ऑफ पेस, स्लोवर वन चेंडू धावचित करण्याची नामी संधी. अति घाई संकटात नाही. बॉल हातातच आलेला नाहीये विकेट किपरच्या. बॉल जसा थ्रो झाला हातातून निसटला. हा ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल. लेट कट केला अबूने, पाहिलं बॉलला येऊ दिलं जवळ आणि त्यानंतर फक्त कट करत असताना शॉट थर्डला चांगली फिल्डिंग, परंतु विकेट किपरच्या हातातून बॉल निसटला आणि त्याचे हात लागले स्टंपला आणि त्यामुळे निराश आहे. गोलंदाज हताश आहे. त्याला माहिती आहे एका एका विकेटचं काय महत्व आहे. रनही तुम्ही खर्च केली आहे, सिंगल येते, टीमची धावसंख्या 55. नाही बघा ना, इथून महत्वाचं काय, दोन्ही बॅटरच्या बॅट मधून चांगल्या धावा येत आहेत. म्हणूनच गोलंदाजाचे ते एक्सप्रेशन इथून सांगून जात आहेत. एकही जरी विकेट इथून गेली असती ना, कोणताही फलंदाज बाद झाला असता, मोमेंटम शिफ्ट होऊ शकला असता. या मॅच मध्ये टर्न, ट्विस्ट, टर्निंग पॉइंट्स डेफिनेटली येऊ शकले असते आणि म्हणूनच ते एक्सप्रेशन्स होते. पहिल्या 5 बॉल्स मध्ये 16 धावा खर्च करण्यात आल्यात. यावेळेला मोठा फटका, पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने, डीप मध्ये पेट्रोलिंग आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. येस नो कॉलिंग कोऑर्डिनेशन मध्ये झाली आहे गडबड. येस ठरवलं आणि मी म्हणेन नो, इट्स अ बॅड कॉल. फलंदाज बाद. आहे बोले तो एकदम क्या बोलतात सारे त्याला बॉल. सारे त्याला बॉल बोलतात सारे त्याला बॉल. होती हे एंट्री उसकी झकास पैठण नावाची आहे होता. डीजे लॉफ्टेड ड्राईव्ह होता, समोर फोर्स केला होता फटका आणि तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अबूड नॉन स्ट्रायकर एंडला म्हणजे डेंजर एंडला धावत होता आणि तिथे काय करायचं होतं, विनोदला थांबायचं होतं हेच सांगण्याचा प्रयत्न करत होता. पा अबू जर तिथे तो थांबला असता तर ती धाव कंप्लीट करण्यासाठी तो तिथे पुढे गेला असता, विनोद स्ट्राईक रेंजला आउट झाला असता आणि मग कदाचित पुढच्या ओव्हर मध्ये स्ट्राईक मिळाली असती अबूला आणि त्याचमुळे ती नाराजी तिथे स्पष्ट दिसली. हा ऍक्शन रिप्ले खूप महत्वाचा ठरेल. पहिली धाव तर वेगाने घेतली, धाव घेतल्यानंतर ज्या वेळेला दुसरा धावेचा प्रयत्न झाला तिथून बॅट हातातून निसटली आणि तो सांगत होता की तू थोडंसं थांब तिथे, मला ती धाव कंप्लीट करू दे कारण मला पुढच्या ओव्हर मध्ये स्ट्राईक घ्यायची आहे, परंतु तसं झालेलं नाहीये आणि शेवटच्या बॉलवरती एकच धाव मोजली जाईल. फलंदाज बाद होतोय. धावा झाले 56.
4 षटकांचा खेळ इथून मात्र समाप्त झालाय. 56 ही धावसंख्या. 2 फलंदाज इथून मात्र बाद झालेले आपण पाहतोय. वैयक्तिक 34 धावसंख्येवरती अक्षय म्हात्रेने आपल्या इनिंगला बिल्ड केली आहे. या दुसऱ्या धावेची आवश्यकता होती का, हा पहिला प्रश्न येईल. आणि दुसरा, गेम मध्ये थोडासा अलर्टनेस, अवेअरनेस अधिक चांगला असू शकला असता. आपण काय पाहिलं, दोन्ही खेळाडूंनी सेकंड धावेसाठी कॉल डेफिनेटली गेला होता, मात्र दोन्ही फलंदाजांचा हा निर्णय इथून चुकला गेला. छप्पन्न धावा झाल्यात. 56. लास्ट बॉलवर रनआउट, एक धाव ऍड होते आणि नवीन बॅटरकडे आता सगळ्यांच्या नजरा केलेल्या असतील. निखिल आलाय नवीन फलंदाज अक्षय म्हात्रेच्या बरोबरीने. निखिल पाटील वागरांचा खेळाडू आणि शेवटचं षटक गैनीनाथ कटोरे, पहिल्या पर्वातला उत्कृष्ट गोलंदाज. काय गोलंदाजी केली होती गैनीनाथ यांनी, 2 निर्धाव षटकं टाकले होते. परंतु परत एकवेळा 30 दहशत आणि तोच दरारा या पर्वात दाखवणं गरजेचं आहे. भैरवीच्या षटकामध्ये गैनीनाथ, वय वर्ष 46 आणि अजूनही तीच धमक, तीच चमक. मैदानाच्या आत त्याने जेव्हा जेव्हा येतो ना, त्यावेळेला कूटनीती, षडयंत्र हे प्रतिस्पर्ध्यांसाठी त्यांनी नेहमी रचलेलं असतं. हाच गैनीनाथ पुन्हा एकदा षटकासाठी. यावेळेला फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, कॅच पकडली तर मॅच मध्ये कमबॅक करता येईल. आपला फॉलो थ्रू एक्सटेंड करत असताना इथे मात्र जीवनदान मिळाले असं मी म्हणेन. एकच घेईल, कारण स्ट्राईक पाहिजे अक्षय म्हात्रेला आणि म्हणून त्याने ती एकच धाव घेतली आहे. परंतु हा जर झेल झाला असता तर नवीन बॅटर मैदानामध्ये आला असता, त्याला स्ट्राईक मिळाली असती. परंतु गैनीनाथ यांचं नक्कीच कौतुक व्हायला पाहिजे. एज इज अ जस्ट नंबर असं म्हणतात ना, ते याच्यासाठी. आणि पुराणा चावल सध्या गोलंदाजी करतोय. गैनीनाथ, चांगला बॉल हवेत होता आणि अक्षयकडे पहा, अक्षयने सांगितलं बस एकच पाहिजे, कारण स्ट्राईक घ्यायचे, पुढचे 5 बॉल खेळायचे. टीमची धावसंख्या 57, 57, 2 फलंदाज बाद. नाही, हा गिव्ह अँड टेक असला पाहिजे, एकमेकांप्रतीचा रिस्पेक्ट असला पाहिजे. आज मैदानाच्या आत अक्षय म्हात्रेची बॅट बोलतेय, त्याच्या बॅटला फॉर्म आहे, त्याच्या बॅटमधून चांगला आवाज येतोय, मग हरकत नाहीये. भले निखिल पाटील मोठा खेळाडू असेल, मात्र जो इन्फॉर्म बॅटर आहे ना, आज तुझा दिवस आहे. येस, तू आज डिझर्व करतोयस आणि मग तुला ती संधी मिळाली पाहिजे. मनाचा मोठेपणा दाखवता आला पाहिजे, तो दाखवला सुद्धा गेलाय. यावेळेला रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, आविष्काराचा चमत्कार दाखवण्याचा प्रयत्न आणि या चक्कर मध्ये इथे मात्र धावचित करण्याची नामी संधी. संघ कर्णधार सरसेनापती इथून मात्र बाद होईल. पब्लिक हीरो बोलते त्याला, कभी नहीं वो झुकने वाला, कभी नहीं वो झुकने वाला, कभी नहीं वो झुकने वाला. धावून येतो एका हकेला, दिल से सलाम आपल्या शिकला. दिल से सलाम आपल्या शिकला, दिल से सलाम आपल्या शिकला. गिडीचे विकेट पा. परत एक वेळा तो रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता, विकेट किपरच्या पायाला बॉल लागला, तिथून डिफ्लेक्ट झाला आणि त्यानंतर कर्णधार कुठे आहे पा. नाही, संध्याकाळच्या चहाची वेळ नाहीये आणि रनआउटच्या स्वरूपात जावं लागेल. गैनीनाथ, तो अनुभव दिसतोय. बरोबर अनुभवाद्वारे निखिलला आउट केले. निखिल परतलाय आणि तिसरी विकेट गमावली आहे मिहिर अँड तनिष पोटसालकडने. या ओव्हरची सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या बॉलवर 1 धाव, दुसरा चेंडू निर्धाव आणि आता 4 बॉल महत्वाचे आहेत गैनीनाथ यांचे. आउट हा डिसिजन इथून मात्र देण्यात आला. नवीन फलंदाज मैदानाच्या आत येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. करण म्हात्रे नवीन फलंदाज मैदानाच्या आत येताना आपण पाहते. मुख्य मंचावरती अर्थातच आदितीताई, MD फाउंडेशनच्या करत्या धरत्या करविता आणि डायरेक्टर पोझिशन वरती असताना खऱ्या अर्थाने ज्यांनी मैदानाच्या आत सुद्धा हे मैदान कसं घडावं, कशा पद्धतीचं व्यासपीठ असावं, या स्पर्धेचे प्राइजेस कशा पद्धतीने वाढवावेत, दूरदृष्टी ही त्यांच्या वतीने सुद्धा पाहायला मिळाले. कौतुकास पात्र. 5वं षटक मैदानाच्या प्रगती पथावर आहे. इथून मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कोणतीही चुकी नाही. आणखीन एक फलंदाज, इनफॉर्म बॅटर अक्षय म्हात्रे, बॅक टू द पॅव्हलियन. मोठी लागत हाई चर्चेत, बोले तो एकदम से. सारे लगत है चर्चेत, बोलतो एकदम से. लय दमदार आपला धन्यवाद. गैनी
गैनीनाथ कटोरे. काय गोलंदाजी केली आहे गैनीनाथ यांनी. आणि आता डगआउट मध्ये गेल्यानंतर अक्षय तीच चर्चा करेल. लास्ट बॉल, मागच्या ओव्हरचा लास्ट बॉल, तिथे त्या 2 धावा स्ट्राईक रोटेट व्हायला पाहिजे होती. तिथून स्ट्राईक मिळाली असती, वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु जर तरला महत्व नाहीये क्रिकेटमध्ये, कौतुक व्हायला पाहिजे. वर्तमानात गैनीनाथ यांची गोलंदाजी चांगली आहे आणि खूप चांगला झेल एक्स्ट्रा कव्हरला टिपण्यात आला. फलंदाज बाद. आकाश बक्षीस येत आहे. विकेटची जर हॅट्रिक साध्य झाली गैनीनाथ यांच्या माध्यमातून तर 10,000 रुपयाचं पारितोषिक दिली जाईल सागर यांच्या माध्यमातून. इथून मात्र मॅचला टर्न अँड ट्विस्ट मिळालेला आपण पाहतोय. 5वं षटक मैदानाच्या प्रगती पथावरती आहे. इनफॉर्म बॅटर अक्षय बाद झालाय. ही बाब आता मात्र झारखंड संघाला स्वीकारावी लागणार आहे. हे कटू सत्य, हे बाळ कडू इथून घ्यावं लागणार आहे आणि नवीन येणाऱ्या फलंदाजाला या संधीकडे बघता आलं पाहिजे. संघ अडचणीमध्ये आहे. 3 चेंडू येणं बाकी आहेत. 3 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका आला तर सन्मानजनक धावसंख्या असू शकेल. प्रतिस्पर्धी संघाला अर्थातच लक्ष्मी विला साखर कोळीवाडा या संघासमोर खेळत असताना चांगली कामगिरी सुद्धा करता येऊ शकेल. कौतुक करावं लागणार आहे गैनीनाथ कटोरे यांच्या माइंडसेटचं, त्यांच्या अनुभवाचं आणि त्यांच्या दर्यातील गोलंदाजीचं सुद्धा. कारण चेंडू स्लॉटमध्ये दिला होता, फटका एक्झिक्यूट करता आला नाही, हा भाग वेगळा राहिला. मात्र धाडसी खेळी मैदानाच्या प्रदर्शित केली आहे. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. पुन्हा एकदा आणखीन एका फलंदाजाला धावचित पद्धतीने बाद व्हावं लागेल. मास्टर माइंड आहे गोलंदाज, खऱ्या अर्थाने मास्टर माइंड आहे. मी मगाशीच म्हटलं होतं तो अनुभव आहे आणि ज्या वेळेला तुमच्याकडे अनुभव असतो, हा अनुभव अध्यापकाचं काम करतो. क्षेत्र कुठलंही निवडा. लेग कटर बॉल होता, पडल्यानंतर बाहेर गेला, वाईटची मागणी झाली, परंतु गोलंदाज कुठे थांबलाय हे महत्वाचं आहे. बॉल टाकल्यानंतर तुम्ही स्टंपच्या जवळ थांबणं. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक फलंदाज बाद. खरोखर गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे. याही वयामध्ये 30 दहशत, तोच दरारा दाखवत असताना गैनीनाथ. 57 धावा झाल्यात, 5 फलंदाज बाद. धावफलकावरती आपण पाहतो इथून मात्र 57 ही धावसंख्या. 5 फलंदाज बाद झालेत. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहेत. काय कमालीचा सामना राहिलेला पाहायला मिळतोय. गैनीनाथ कटोरेने पुन्हा एकदा मैदानाच्या सर्वांची मनं जिंकली आहेत. काय कमालीची कामगिरी केली आहे. ग्रामीण विभागातून येत असताना, रोहा तालुक्याला बिलॉंग करत असताना ग्रामीण क्रिकेटपटू सुद्धा मास्टर माइंड खेळ करू शकतात. त्यांच्याकडे सुद्धा कल्पक बुद्धी आहे ही दाखवणारी कामगिरी, हा प्रेझेन्स ऑफ माइंड त्यांच्या बाजूने आपण पाहतोय. 5वं षटक मैदानाच्या प्रगती पथावरती फलंदाजीसाठी मॅक्सवेल अर्थातच अक्षय पाटील आलेला आपण पाहतोय, जो नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. मिरज घरत एखाद्या नवख्या बॉलिवूड ऍक्टर सारखा स्ट्रगल करतोय. पहिल्या चेंडूवरती बॅट आणि चेंडूचा तितकासा संपर्क होत नाहीये. गैनीनाथ कटोरेने पुन्हा एकदा आपल्या अनुभवाला पणाला लावलंय. यावेळेला फुलटॉस चेंडू, ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण. हे होतं फलंदाजाला आमंत्रण, ज्याचं दोन्ही हाताने केलाय स्वीकार. चेंडू सीमारेषा पार, षटकार. जरा हटके 100% आयोजन अलगे. हाय जरा हटके 100% आयोजन अलग. शेवटचा बॉल आहे, बेसबॉल हिट आहे. काय फटकाय ते सजवल्या. 63 धावा फलकावर लागल्यात. 63 धावा. फुलटॉस बॉल, बरोबर दिशा दिली. 6 धावा येत आहेत. चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळालं आणि बेसबॉल हिट. मिराजचा राज करतोय मिराज, परंतु आता गैनीनाथ यांना कमबॅक करावं लागेल. विकेट्स तर आल्यात या ओव्हरमध्ये, परंतु एक चुकीचा बॉल त्याच्यावर तुटून पडला मिराज. धावा झाल्या 63, 5 फलंदाज बाद. लास्ट बॉल या डावातला. गैनीनाथ कडनं चुकी झाली होती आणि मिराजने त्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुद्धा केला. यावेळेला मात्र सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जात आहेत. या षटकातील 3रा धावचित फलंदाज बाद होणार आहे. 64 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या इनिंगची होईल समाप्ती. उत्तरार्धाच्या खेळामध्ये मात्र आवश्यकता असणार आहे लक्ष्मी विला साखर कोळीवाडा संघाला 65 धावांची. दमदार आमदार जागतिक प्रीमियर लीग
रनआउट च्या स्वरूपात लास्ट बॉलला विकेट आली आहे. फलंदाज बाद होतात आणि थोड्याच वेळात आता एक्झिबिशन मॅच मध्ये खेळणारे सगळेच खेळाडू आणि त्यांचं देखील आगमन या तलवार क्रीडांगणावर होणार आहे या वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये. परंतु ही प्रेक्षकांची संख्या पहा, जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक. मुंगीला शिरायला आता जागा नाहीये, प्रत्येक स्टँड पूर्णपणे पॅक आहे आणि त्याचमुळे वीर दमदार आमदार प्रीमियर लीग वर प्रेक्षकांचं प्रेम ओसंडून वाहत. ही स्पर्धा म्हणजेच नक्कीच रायगड जिल्ह्याची शान आहे, रायगड जिल्ह्याचा अभिमान आहे आणि तो स्वाभिमान आहे आणि त्याचमुळे या स्पर्धेवर कटाक्षाने प्रत्येकाची नजर असते की वीर दमदार आमदार प्रीमियर लीग ज्यावेळेला शेवटच्या टप्प्यामध्ये येईल त्यावेळेला टप्प्यात कार्यक्रम होतो. आणि अलिबागचा धुरंधर असाही बॅनर मला एक दिसला, तिथे वीर आहेत आणि बरोबर त्यांच्या मागे सध्या आपल्याला पाहायला मिळतात आदरणीय महेंद्र शेठ दळवी, जे दमदार आमदार आहेत आपल्या अलिबागचे. चांगला खेळ केला म्हणून टाळ्यांचा गजर होतोय. सध्या डगआउट मध्ये भव्य स्वागत होतंय फिल्डिंग करणाऱ्या टीमचं आणि आमच्या महिला कक्षामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने आमच्या सगळ्याच माता भगिनी, त्यांचंही सहर्ष स्वागत. जाऊया आता मुख्य व्यासपीठावर. धन्यवाद सर. नुकतंच व्यासपीठावर सन्माननीय सचिन रामदास डाकी साहेब, समाजसेवक आणि त्यांच्या अर्धांगिनी मंगला सचिन डाकी या MGM या रुग्णालयात कार्यरत असून अलिबाग मुरुड रोहा विभागातील जे रुग्ण त्या ठिकाणी उपचारासाठी जातात किंवा आमदार साहेबांच्या रेफरन्सने जे रुग्ण MGM मध्ये पाठवले जातात त्यांना यथार्थ सेवा देण्याचं काम या दाम्पत्याकडनं होतं. आज सचिनजी डाकी आपल्या समवेत उपस्थित आहेत. आमदार साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मानसन्मान होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा ही विनंती आहे. काही क्षणांमध्ये रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक सन्माननीय श्रीमती आचल दलाल मॅडम यांचं शुभागमन वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचं औचित्य साधून व्यासपीठावर होणार आहे. अंपायर्सना विनंती आहे, ही मॅच थोडा वेळ आपण थांबवतोय. रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक, एक कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी सन्माननीय आचल दलाल मॅडम यांचं शुभागमन काही क्षणांमध्ये व्यासपीठावर होत आहे. भव्य दिव्य अशी ही वीर दमदार आमदार प्रीमियर लीग आज गेली 6 दिवस आपण क्रिकेटचा थरार या स्पर्धेच्या निमित्तानं अनुभवला. व्यासपीठावर दिग्गज मान्यवरांची उपस्थिती सुद्धा पाहिली आणि आज देखील आपण सन्माननीय ॲडव्होकेट रुपालीताई ठोंबरे पाटील विशेष अतिथी म्हणून व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत, क्रिकेटचा आस्वाद घेत आहेत. रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक सन्माननीय आचल दलाल मॅडम यांचं शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं होत आहे. व्यासपीठावर उपस्थित सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबागच्या कार्यकारी अभियंत्या सन्माननीय मोनिका धायतडक खाडे मॅडम आणि म्हसळा तालुक्याचे तहसीलदार सन्माननीय सचिनजी खाडे साहेब, आपलं देखील स्वागत आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी आणि सेवा प्रदान करणाऱ्या सर्व मान्यवरांचं आमदार महेंद्र शेठ दळवी आणि महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन यांच्या माध्यमातून गेली 6 दिवस आणि आजचा शेवटचा दिवस हे आपण पाहतोय, यथोचित मानसन्मान स्वागत केलं जातंय. अतिथी देवो भव या उक्तीचं अगदी योग्य उदाहरण या व्यासपीठावरून प्रदान केलं जातंय. सेमीफायनलचा दुसरा सामना आपण पाहत आहोत आणि या सामन्यानंतर ज्या सामन्याची उत्कंठता प्रेक्षकांना लागून राहिलेली आहे
बेस्ट ऑफ महाराष्ट्र विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया टेनिस क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडू वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि याचं सर्व श्रेय सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब आणि या स्पर्धेच्या मॅनेजमेंट प्रमुख सन्माननीय आदितीताई नाईक दळवी मॅडम आणि अंकुशदादा पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांना जातं. सुंदर अशी स्पर्धा, सुंदर नियोजन, प्रशस्त अशी बैठक व्यवस्था आणि रायगड जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात मोठी बक्षिसं या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. नुकतंच व्यासपीठावर सन्मान्य सुनील चव्हाण साहेब मुख्य अभियंता राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स यांचं शुभागमन होत आहे. स्वागत आहे साहेब. काही क्षणांमध्ये एक कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक सन्माननीय आचल दलाल मॅडम यांचं शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं होत आहे. के 100% आयोजन अलगे हाय जरा हटके 100% आयोजन अलग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार एक सूचना आहे, गाजते प्रीमियर MH06 CL 5035 ही कार रस्त्यात पार्क केलेली आहे आणि त्या कारमुळे वाहतुकीला त्या ठिकाणी अडथळा निर्माण होतोय. MH06 CL 5035 आपण ती गाडी त्या ठिकाणाहून काढायची आहे आणि पार्किंग लॉट मध्ये त्या ठिकाणी लावायची आहे. आमदार महेंद्र दळवीचे वीर नातवाच्या लाडापोटी थेट प्रीमियर लीग भरली परफेक्ट. प्रीमियर लीग भरली परफेक्ट. प्रीमियर लीग भरली परफेक्ट. हो, वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलगे 3 वर्ष दमदार लक्ष द्या. प्रवास सुरू आहे सलग. रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल मॅडम या ठिकाणी मार्गस्थ आहेत, परंतु MH06 CL 5035 या कारमुळे त्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झालेला आहे. गाडीच्या चालकाने मालकाने नोंद घ्या. MH06 CL 5035 आपण त्वरित त्या ठिकाणी जाऊन आपली गाडी सुरक्षित ठिकाणी पार्क करायची आहे. आपल्या गाडीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झालेला आहे. विनाविलंब आपण गाडी त्या ठिकाणून हलवायची आहे आणि सुरक्षित ठिकाणी पार्क करायची आहे. अंपायर्सना विनंती आहे, आपण सामना चालू करा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. वेलकम बॅक. आपलं सगळ्यांचं परत एक वेळेला सहर्ष स्वागत आहे या क्रिकेटच्या नगरीमध्ये. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 चा थरार तुम्ही अनुभवताय. पण पाहतोय ॲडव्होकेट रुपालीताई ठोंबरे पाटील या सामन्याचा आनंद लुटतायत. दमदार असे आमदार, या परिसराचे भाग्यविधाते आदरणीय महेंद्र शेठ दळवी, त्यांच्या सौभाग्यवती सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा इथे रंगत असताना, आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर पहा, सध्या IPL सुरू आहे. CSKचा संघ खेळतोय चेपॉकमध्ये, तरी देखील एवढी गर्दी जर कुठल्या स्पर्धेला होत असेल तर याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता आमदार साहेबांवरचं प्रेम या जनतेचं किती मोठं आहे, क्रिकेटवरचं प्रेम या जनतेचं किती मोठं आहे. इंडियन प्रीमियर लीग मध्ये काही वेळेला एखाद्या वेळेस स्टँडही रिकामे असतात. दुपारच्या मॅचेसमध्ये तुम्ही आज अनुभवलं.
आज 3:30 वाजता एक सामना रंगला. हैदराबादचा संघ खेळत होता पंजाबच्या विरुद्ध. काही स्टँड तिथे रिकामे होते, परंतु इथे एकही स्टँड रिकामा नाहीये. इथे प्रचंड गर्दी आहे. 10,000 प्रेक्षक सध्या ऑनलाईन आनंद घेत आहेत आणि त्यातल्या त्यात इथे देखील जोडले गेलेले त्या सगळ्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. म्हणजे याच्यावरून कॅपॅसिटीचा अंदाज, क्षमता या क्रीडा नगरीची, तलवार क्रीडांगण जे फुल्ल सज्ज झालं या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी. याचसाठी केला होता अट्टास की शेवटचा दिस घोड व्हावा. आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण चाललोय आणि ही स्पर्धा आता वेगळ्या लेवलला जाऊन पोहोचली आहे. एक वेगळे मापदंड सेट केले त्या स्पर्धेने, परंतु लक्ष वेधूया टार्गेटवर. या मॅच मध्ये टार्गेट सेट झालंय आणि ते आहे 65 टू विन. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 13 ची सरासरी आकाश. 65 धावा करायचे आहेत, परंतु ज्या वेळेला डगआउट मध्ये आले ना हे हिरव्या रंगाचे कपडे परिधान केलेले खेळाडू, सगळ्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत झालं की आपण या 65 धावा करू शकतो हा निर्धार त्यांनी बांधलाय. नाही, इथून मात्र स्वतःवरती असलेला कॉन्फिडन्स, टीम मॅनेजमेंटचं हॅपी एन्व्हायरमेंट हे फार महत्वाचं आहे. डगआउट मध्ये तुमच्या काय चर्चा होतात, तुमच्या डगआउट मध्ये कशा पद्धतीने खेळाडूंना वागवलं जातं, हा सुद्धा एक फार महत्वाचा विषय आहे. आणि मी खऱ्या अर्थानं कौतुक करेन या दोन्ही संघांचं. सपोर्टर्स तुडुंब गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. आपण अनुभवतोय वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचा चित्त थरार. लक्ष्मी बिला, साखर कोलीवाडा आणि त्यांच्या विरोधात मिहीर अँथनी स्पोर्ट सालकंड या दोन टीमच्या दरम्यान हा सेमी फायनलचा थरार. हे जे एन्काउंटर आहे हे क्लोज होईल असं दिसतंय, कारण 13 ची सरासरी गाठायची आहे. निखिल पाटील टीमचा कॅप्टन. बॅटिंग मध्ये थोडंसं अपयश आलं आणि आता गोलंदाजी करायची आहे. समोर असेल सौरभ गवाणकर आणि फहद कळबसकर. या संपायचा सिग्नल, मॅचला सुरुवात. सौरभ आहे स्ट्रायकर एंडला. पहिलं षटक निखिल हाताळतोय. मॅचला सुरुवात होईल. 65 च्या लक्ष्याचा पाठलाग. पहिला बॉल पॉवर प्लेचा निखिल कडून सौरभच्या समोर. पुढे चालत आला, त्यानंतर दिशा दिली. पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून बॉल चाललाय घरंगत. बाउंड्री लाईनच्या बाहेर पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलने घेतली बाउंड्रीची भेट. हा येतोय चौकार. आईला हटके 100% आयोजन अलगे. हाय जरा हटके 100% आयोजन अलग. थँक्यू. बघा, तुम्हाला मार्गदर्शक असावे. मैदानाच्या दिशा दर्शकाची भूमिका. काय दर्शनीय फटका, लक्षवेधी फटका मैदानाच्या आत सौरभ गवाणकरने खेळलाय. कोण म्हणतं क्रिकेटमध्ये केवळ ताकद असावी लागते, त्याने नजाकत भरा फटका खेळून दाखवलं की त्याच्याकडे सुद्धा कॅलिबर आहे. कव्हर पॉइंट मधून बॉलला काढलाय. ओ त्यानंतर थोडासा वाईट यॉर्करचा प्रयत्न, पुढे सरसावला, सोडून दिला बॉल, जाऊ दिला. विकेट किपरच्या हातात आलाय डॉट निखिलचा. बघा, इथून मात्र विनंती केली जाणार आहे, ज्या स्क्रीनच्या समोर जे रसिक मायबा प्रेक्षक आहेत ना, कृपया तिथून थोडेसे बाजूला व्हा. मी या ठिकाणी व्हॉलेंटियर स्वयंसेवकांना सुद्धा विनंती करेन की आपण त्या दिशेने. इथे मात्र काय घडलंय, मैदानाच्या त्रिफळाचीत फलंदाज बाद. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार. डीजे ऍक्शन रिप्ले खूप इंटरेस्टिंग आहे. आवश्यकताच नव्हती हा रिव्हर्स फटका मारण्याची, कारण धावा आल्या होत्या. पहिल्याच बॉलवर चौकार आला, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर हलकीशी स्माइल आहे चेहऱ्यावर, परंतु ही स्माइल दाखवून फायदा नाहीये. चुकीचा फटका तुम्ही निवडलाय आणि मोठी विकेट मिळवली आहे. पॉवर प्ले मध्ये ज्यावेळेला विकेट येते त्यावेळेला दबाव येतो आणि निखिलचं सेलिब्रेशन पहा. काय विकेट मिळवल्यानंतर ते सेलिब्रेशन पाहायला मिळालं. इथे जशाच तसं प्रत्युत्तर दिलं जाईल. हा सामना रंगतदार होईल, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय, सूरज मिसाळ. फलंदाजीसाठी लक्ष्मी विला, साखर कोलीवाडा या टीमला धावा करायचे 65. 13 ची सरासरी गाठायची 5 ओव्हर मध्ये. आणि याच्यानंतर एक इंटरेस्टिंग सामना तुमच्या भेटी राहील. रेस्ट ऑफ इंडिया, बेस्ट ऑफ महाराष्ट्र. दोन्ही टीम तयार आहेत, त्यांचंही आगमन झालेलं आहे. ते देखील आता थोड्याच वेळात इन ऍक्शन असणार आहे, त्याच्यामुळे कुठेही जाऊ नका. टेनिस क्रिकेट .in वर पाहत राहा. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 सेमी फायनलची लढत. काय नियोजन आहे. बरोबर 6 वाजता पहिली सेमी फायनल तुमच्या भेटीला आली. दुसरी सेमी फायनल आता रंगते.
म्हणजे ऑलमोस्ट 9:10 पर्यंत हा सामना संपेल आणि 9:30च्या दरम्यान जो पीक अवर असतो कुठल्याही एंटरटेनमेंट शोचा, बरोबर त्यावेळेला तो एक्झिबिशन सामना, प्रेक्षणीय सामना, तुम्ही जर मूवी पाहायला थिएटरमध्ये जात असाल तर तो जो शो असतो 9:30चा त्याची तिकीटे नेहमीच महाग मिळतात आणि प्राईम टाइमला प्राईम शो तुम्ही पाहणार आहात या वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये, रेस्ट ऑफ इंडिया बेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये. त्याही सामन्याची तयारी आता सुरू झाली आहे. कौतुक व्हायला पाहिजे आदितीताई दळवींचं, ज्या पद्धतीने ते एक वेगळ्या पद्धतीने पुढे आलेले आहेत क्रिकेट या खेळाला, ते प्रमोट करतायत, डेव्हलपमेंट आणि प्रमोशनसाठी त्या पुढे आलेले आहेत क्रिकेटच्या माध्यमातून आणि त्यातल्या त्यात वेगवेगळे कॉन्सेप्ट ते नेहमीच राबवत आलेले आहेत. अंकुश पाटील जे कार्यकर्ते आहेत त्यांनी घेतलेली मेहनत. फुल टॉस, बॉल उडवलाय, स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 6 धावा, सिक्सर. राष्ट्रीय प्रीमियर लीग वीर दमदार आमदार, राष्ट्रीय प्रीमियर लीग. यॉर्करच्या शोधात होता आणि त्याचमुळे का होईना फुलटॉस मध्ये चेंडू कडवट झालाय. कौतुक करावं लागणार आहे या बॅटरचं. अर्थातच सूरज मैदानाच्या आत आलाय आणि सूर्य अस्ताला जाऊन सुद्धा चमकणारी कामगिरी. पहिल्या चेंडू पासून स्ट्रेट इन द बिझनेस षटकार खेचलाय. मॅन फ्रॉम आग्राव सूरज आलाय, सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे मारलाय हा षटकार. रेलिंगवर जे भार देऊन प्रेक्षक आहेत त्यांना सगळ्यांना नम्र विनंती आहे, थोडंसं मागे राहा उभे, कारण ही आपली स्पर्धा आहे, सगळे कार्यकर्ते आपल्यापर्यंत येत आहेत. सगळ्यांना विनंती आम्ही करतोय त्याच्या अगोदरच थोडंसं मागे थांबा. षटकार आलाय, 10 धावा. कट करण्याचा प्रयत्न, परंतु फुटवर्क नाहीये, जागेवरूनच शरीराच्या जवळ खेळण्याचा प्रयत्न, सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट बॉल. निखिलने कमबॅक केलंय. नाही बघा ना, 65चं टार्गेट आहे आणि मग यावेळेला कॅल्क्युलेटिव्ह षटक सुद्धा टाकलं गेलं. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, फलंदाज सुद्धा त्याला फॉलो करत होता आणि त्या चक्करमध्ये अधिक बाहेर चेंडू टाकला गेला. पुढचा बॉल, हा काय क्लास फटकाय, खवसला, फिल्डरने चूक केली आहे, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नवसाला पावतोय लालबागचा राजा. लक्ष्मी विलास साखरची पोरं करतात मजा. चौकार, योजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवीचे, आमदार महेंद्र दळवीचे, आमदार महेंद्र दळवीचे. प्रेशर, दबाव इथून मात्र क्षेत्ररक्षकावरती पाहायला मिळाला. करण मात्र त्या ठिकाणी उपलब्ध होता. अपेक्षा होती की त्याच्याकडनं चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण व्हावं, इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती परिपक्वता असावी आणि मग अशातच सुटलेला हा चेंडू, निसटलेला हा चेंडू प्रतिस्पर्धी संघाला 4 धावा देऊन जाणार आहे. षटक क्रमांक 1 समाप्त. उत्तरार्धाच्या खेळामध्ये 14 धावा, 1 फलंदाज. धन्यवाद आकाश. महेंद्र शेठ दळवी फाउंडेशनच्या सर्व सदस्यांना विनंती आहे, आपण एका जागी उभं न राहता आपण क्राऊड मॅनेजमेंट करण्यासाठी मदत करायची आहे. आमदार साहेबांचा असा आदेश आहे. तसेच मोठ्या स्क्रीनवर, व्यासपीठाच्या समोर जी स्क्रीन आहे त्या ठिकाणी जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना कृपया थोडंसं बाजूला करा. त्यानंतर महिला कक्ष जो आपण राखीव ठेवलेला आहे त्या ठिकाणी विनंती आहे, पुरुष प्रेक्षकांनी त्या ठिकाणी उभं राहू नये. महिला कक्षामध्ये जे पुरुष रेलिंगच्या समोर उभे आहेत त्यांना विनंती आहे, आपण त्या ठिकाणून बाजूला व्हा. तो कक्ष महिलांसाठी आरक्षित आहे. तसेच महेंद्र शेठ दळवी फाउंडेशनच्या सर्व सदस्यांना विनंती आहे, आपण क्राऊड मॅनेजमेंट करण्यासाठी मदत करायची आहे. आज खूप प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या निमित्तानं या तलवार क्रीडांगणावर दाखल झालेला आहे. 14 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या डावामध्ये 16 धावा आल्या होत्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. दुसऱ्या डावामध्ये 14 धावा आलेल्या आहेत. म्हणजेच काय, हेड टू हेड आणि नेट टू नेट फाईट पाहायला मिळणार आहे. अक्षयने केलेल्या धावा त्याही महत्वाच्या आहेत, परंतु मैदानामध्ये सूरज आला आणि सूरजने काय धमाकेदार खेळ केला. एक सिक्सर, एक चौकार त्याने मारलाय. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह दाखवला. शेवटच्या क्षणाला फ्लाईट दिली होती, बॅकलिफ्टला खाली ठेवला आणि सन्मान दिलाय. सुनील मनोहर गावस्कर नेहमीच म्हणतात, चांगल्या बॉलचा सन्मान करा, खराब बॉलचा समाचार घ्या. हे क्रिकेटचं परिसूत्र आहे. नाही, निश्चित रूपाने संघाचा कॅप्टन आहे फहाद कळबसकर, त्याला माहिती आहे त्याला विकेटवरती टिकून राहणं फार गरजेचं आहे. पुढचा बॉल,
शॉर्ट बॉलचा वापर जास्त बाहेर निघतोय, पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर. सेकंड सेमी फायनलची लढत तुम्ही पाहताय. दुसऱ्या सेमी फायनल मध्ये टार्गेट सेट झालं आणि ते लक्ष आहे 65 धावांचं. 65 धावा करायचे आहेत टीम लक्ष्मी विला साखर कोलीवाडाला आणि इथे एकदा मिळतानाही दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 16. एकेरी दुहेरी धावा चालतील, परंतु सगळ्यात महत्वाचं आहे चॅलेंज ओव्हर. तिथे 10 धावा घ्यायच्याच आहेत. केदार बिर्जे गोलंदाजीसाठी आलाय. सुरुवातीला थोडासा सावध पवित्र सुद्धा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ते SP मॅडम बॅटर कोण आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा ही कामगिरी आपण पाहतोय. सातत्यपूर्ण व्हेरिएशन व्हरायटीवरती त्याचा खेळ पाहायला मिळालाय आणि सातत्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये व्यावसायिक क्रिकेट केदार बिर्जेने चांगल्या पद्धतीने खेळलंय, हाताळलंय. त्यामुळे मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू म्हणून सुद्धा टीमने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. केदार बिर्जे शॉर्ट स्क्वेअर लेगला एक फिल्डर होता, त्याला मिडॉनच्या दरम्यान सेट करण्याचा प्रयत्न विकेट किपर करतोय, परंतु केदार बिर्जेचा माइंडसेट वेगळा आहे. तो अजूनही चर्चा करतोय विकेट किपर बरोबर की त्याला पाहिजे काऊ कॉर्नर मिड विकेट मध्ये आणि जो शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर होता त्याला तिथेच ठेवा असं विकेट किपरला त्याने सांगितलंय. परत एक वेळा तो तयार. वाईड यॉर्करचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी. पहा फिल्डर लावलेत ऑन साइडला, परंतु बॉल टाकतोय ऑफ साइडला, म्हणजेच काय डबल ब्लफ. इथून मात्र फलंदाजाला अधिकची मेहनत घ्यायला प्रवृत्त करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. कौतुक करावं लागणार आहे. बॅटरला फॉलो केलं जात आहे. बॅट्समन ऑप्शनच्या बाहेर जातोय, चला त्याच्या आर्क पासून चेंडू दूर ठेवूयात. चांगला माइंडसेट आहे. केदार हाफ ट्रॅकर, आखूड टप्प्याचा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हान की बडीव, धुरळा उडीव, इतिहास घडीव, सिक्सर. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलगे. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. वीर दमदार आमदार जागतिक प्रीमियर लीग. थँक्यू. ना मुन्ना ना, बाकी सब करो ये मत करो. यावेळच्या चेंडूवरती फलंदाजाला रूम मिळाला. त्याने मैदानाच्या बाहेर बंगला बांधलाय. 6 धावा मिळाल्यात. अकाउंट पुढे जाईल. 22 धाव संख्या. सूरज खेळतोय मैदानामध्ये. एवढा शॉर्ट बॉल टाकू शकत नाही याला. त्यानंतर खोलवेट टप्प्याचा बॉल कमबॅक केला. रनआउट चान्स आहे. डिरेक्ट हिट. स्ट्रायकर एंडला नाही, नॉन स्ट्रायकर एंडला मारणं गरजेचं होतं, कारण बॅटर क्रीजच्या आतमध्ये जाऊन बॅकफुटला खेळलाय. मागचा जो शॉर्ट बॉल होता, सकाळी नक्कीच लवकर उठला सूरज. त्यानंतर त्याने ब्रश केला, आंघोळ केली, सकाळी वृत्तपत्र वाचलं आणि त्यानंतर बाउंड्री लाईनच्या पलीकडे तो शॉर्ट बॉल मारला. एवढा वेळ त्याच्याकडे होता आणि त्याच्यानंतर हा प्रयत्न. काय टेलिकास्ट आहे टेनिस क्रिकेट .inचं. अप्रतिम टेलिकास्ट. धावा झाल्या 23-23. एक फलंदाज 5. सेकंड ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. लक्ष्मी विला साखर चांगली कामगिरी करत असताना केदार बिर्जे बॉलिंग मध्ये ती धार दाखवली पहिल्या 3 बॉलवर, परंतु चौथा बॉल चुकीचा टाकला. तो होता शॉर्ट बॉल, आखूड टप्प्याचा बॉल. जागा दिली, जागा दाखवली आहे. बॉल हवेत, कव्हर्सच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक, सिक्सर. किती आले किती गेले पण होणार नाही असं नियोजन. होणार नाही असं नियोजन, होणार नाही असं नियोजन. अलिबाग तालुका रायगड जिल्ह्यामध्ये तुम्ही ठरलेत नंबर 1. मगाशी सिद्धेश लाड आले होते, त्यांनी सांगितलंय की मुंबईत जागेचं जो रेट आहे तो प्रचंड वाढलाय, परंतु अलिबागमध्ये देखील काही कमी नाही आहे. इथे बॅटरला तुम्ही जागा दिली, त्याने देखील ती जागा दाखवली आहे. शॉर्ट बॉल विट मिळाली आणि सरळ फेकला बॉल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. नाही बघा ना, इथून शेवटच्या चेंडूवरती गोलंदाजाने त्याच्या आर्क मध्ये स्लॉट मध्ये चेंडू द्यायचा नाहीये, त्यासाठी अभ्यास जरूर केला होता. मात्र फलंदाजाने त्याला आता मात्र डबल ब्लफ केल्याचं म्हणावं लागणार आहे. तो आधी सज्ज होता, रेडी होता. फहद कळबसकर यासाठी ओळखला जातो. गतवर्षी 56 चेंडूंमध्ये अर्थातच आपण जर पाहिलं ना तर साधारणपणे 162 धावा त्याने केल्या होत्या. हे अशा पद्धतीचं इक्वेशन हे विसरून चालणार नाहीये. गतवर्षीचा बेस्ट बॅटर आज मैदानावरती पुन्हा एकदा स्वतःची रणनीती, धुरंधर कामगिरी प्रदर्शित करताना पाहायला मिळतोय. सूरज 17 धावांची खेळी. केदार बिर्जेचं षटक. मागच्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्यात. आता या मॅच मध्ये कहाणी बदलते. लक्ष्मी विला साखर कोलीवाडा, संपूर्ण साखर कोलीवाडा आलाय समर्थन देण्यासाठी या टीमला आणि त्यातल्या त्यात काय खेळ केलाय.
सूरजने आणि फहाद कळबसकरने. सूरज चमकतोय, सूरज मिसाळ. त्याने मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉलला पाठवलं आणि काय तो कव्हर ड्राईव्ह दाखवला होता मगाशी. त्यानंतर फहाद कळबसकरच्या बॅटमधून तो कव्हर्सला उडवलेला सिक्सर फिल्डरच्या डोक्यावरून. आतापर्यंतच्या हायलाइट्स राहिल्यात या सामन्यातल्या. चॅलेंज ओव्हर. पहिला बॉल दांडीगुल, फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद. उन्हाळ्याच्या ग्राउंडवर खेळाडू लावतील लागल. लोणारेच्या ग्राउंडवरी खेळाडू लावतील आग. डीजे आभार आहेत. व्यासपीठावर एक 7 वर्षाची गुणी खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहे. आमदार साहेबांना विनंती करेन कुमारी रुद्रा अंकिता विनय पिळणकर, अलिबाग रामनाथ येथे राहणारी ही छोटी गुणी खेळाडू, जिने तामिळनाडू येथे झालेल्या 6व्या लाठीकाठी नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवलेलं आहे आणि आपल्या रायगड जिल्ह्याचा अभिमान त्या ठिकाणी उंचावलेला आहे. अशी रुद्रा अंकिता विनय पिळणकर, जिने तब्बल विविध स्पर्धांमध्ये 27 सुवर्ण पदकं आणि 4 रौप्य पदकं अशी 31 पदकं आपल्या छोट्याशा करिअरमध्ये आतापर्यंत मिळवलेली. एकदा जोरदार टाळ्या करा या छोट्या आपल्या खेळाडू भगिनीसाठी, जिने छोट्या वयातच लाठीकाठीच्या अनेक स्पर्धा या ठिकाणी जिंकलेल्या आहेत आणि आपल्या रायगड जिल्ह्याचं नाव त्या ठिकाणी उंचावलेलं आहे. रुद्रा अंकिता विनय पिळणकर वयाच्या 4थ्या वर्षापासून ही मुलगी लाठीकाठीचं प्रशिक्षण घेते आणि विविध स्पर्धांमध्ये आपला खेळ सादर करते. निश्चितच रुद्रा, तुझा आम्हा सर्व रायगडवासियांना, अलिबागवासियांना अभिमान आहे. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स. प्रेशर काय असतं ते इथे दिसलंय, कारण तिथे डगआउट आहे. बरोबर त्याच्या समोर फिल्डर होता आणि त्याला हुलकावणी देत बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. परत एक वेळा तो इंडिया गेट पाहायला मिळाला आणि 2 वेळा असं झालंय या खेळाडूच्या बाबतीत. दबावामध्ये भल्या भल्या चांगल्या खेळाडूंकडनं सुद्धा चुका होतात. करणने ती चूक स्वीकारली आणि म्हणाला मी स्वतः आता मात्र हे जागा बदलतोय. कारण त्या क्षेत्राच्या पाठीमागे आपण जर पाहिलं ना, मिड विकेटच्या पाठीमागे बरोबर फलंदाजी करणाऱ्या संघ साखर संघाचा डगआउट आहे. 33 धावा झालेल्या आहेत. 33. 65च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. फिरवलाय बॉल, कटरचा वापर केलाय, बोट फिरवली बॉलवर. चेंज ऑफ पेस. नाही, केवळ बॉलवरती बोट नाही फिरवली आहेत, प्रतिस्पर्धी संघाच्या नशिबावरती सुद्धा बोट फिरवली आहेत. काय कमालीची स्पेल गोलंदाजाने हाताळलंय. 3 बॉलमध्ये 4 धावा झाल्या. 3 बॉलमध्ये 6 पाहिजेत. आता एक्सप्रेस बॉल, परंतु पंच सांगतायत लेग स्टंपच्या बाहेर. वाईट बॉल आलाय. 5 धावा झालेल्या आहेत या ओव्हरमध्ये. 5 धावा करायच्या आहेत पुढच्या 3 बॉलमध्ये. त्यावेळेला चॅलेंज कंप्लीट होईल आणि मग 5 धावांचा बोनस मिळेल. नाही, वेग चांगला होता, मात्र दिशा थोडीशी बदलावी लागणार आहे. यावेळेला सरळ बॉल टाकण्याचा प्रयत्न होता, वेगावरती स्वार होऊन बॉल टाकण्याचा प्रयत्न होता आणि या चक्करमध्ये आउटसाइड लेग स्टंप पकडला गेलाय. 3 बॉलमध्ये 5 धावा करायच्या आहेत. त्यावेळेला ते चॅलेंज पूर्ण होईल. विराज जुईकर फुल टॉस, हॅमर केलाय, बॉल हवेत आहे. अंपायरचा इशारा नो बॉल. कहाणी में ट्विस्ट. नो बॉल घोषित केलाय पंचांनी. कदाचित ओ स्लेपिंगचा असावा का बीमरचा आहे. बीमरचा आहे, पंच सांगतायत बीमरचा आहे. म्हणजेच काय, वेस्ट आहे, फुल टॉस आहे. त्यामुळे कहाणी बदलली आहे. ऑन फील्ड अंपायर, स्ट्रायकर यांच्या अंपायरने हा नो बॉल घोषित केलाय. दुष्काळात 13वा महिना, बाकी काही नाही. इथून मात्र आपण पाहतोय चॅलेंज ओव्हर आहे. या ओव्हर मध्ये मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवायचं होतं. मग अशा वेळेला फुल टॉस दिला गेला. त्यावरती क्षेत्ररक्षण भलेही चांगलं झालं असेल तरी मात्र अंकगणित पूर्णपणे बदलणार आहे. 34 धावा धावफलकावरती 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे.
ऑल राईट, इथून मात्र पुन्हा एकदा पुनच्छ मैदानावरती आपण वळूयात, जिथे विराज जुईकर नो बॉल आलाय आणि त्याच्यावर एक धाव कंप्लीट करण्यात आली आहे. नो +1 अशा 2 धावा ऍड होतील. 7 झालेले आहेत. शॉर्ट बॉल होता, फ्री हिटचा बॉल आहे मिड विकेटला. मीरा तयार आहे. एकच रन इथे मिळताना दिसेल. थ्रो विकेट कीपर एंडला, चांगला थ्रो. या सिंगलच्या मदतीने आतापर्यंत 8 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 बॉल शिल्लक आहेत. 2 मध्ये 2 धावा करायची आहेत. टीम लक्ष्मी विलास साखर कोलीवाडाला. नाही, मिराज घरचं कौतुक करावं लागणार आहे. त्याने अलर्टनेस दाखवलाय, योग्य दिशेने थ्रो केला गेला आणि त्याचमुळे का होईना या 2 फलंदाजांवरती हा दबाव प्रस्थापित करण्यात आलाय. 2 चेंडूंमध्ये 2 धावा करणं आता मात्र तितकंसं सोपं नाहीये. विराज जुईकर याच्यावर संपूर्ण दारोमदार. फिल्डिंग मध्ये बदल, डीप मध्ये कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये आणलाय. मिड ऑफ ला कोणीच नाहीये. फुल टॉस हवेत आहे, चान्स आहे. कॅच, फलंदाज बाद. नवीन बॅटर येईल आणि त्याला करायचे शेवटच्या बॉलवर 2 धावा. दमदार आमदार गाजते प्रीमियर फुलटॉस चेंडूचा वापर इथे मात्र योग्य पद्धतीने झालाय. बघा, फुलटॉसला तुम्ही योग्य पद्धतीने वापर केलात ना, तो जर बिमर नाही न टाकलात तर इथे मात्र फलंदाज अटकू शकतात. ते चित्र मैदानाच्या आत. आता मात्र इथून साखर संघाच्या अडचणीमध्ये झाली आहे वाढ. महत्वपूर्ण फलंदाज झालाय बाद, नवीन फलंदाज. चूक केली आहे बॅटरने, कारण फुलटॉस बॉल एक सिंगल घ्यायला पाहिजे होती. आता ह्याच गोष्टी चर्चा होईल. डेव्हिड मिलरच्या बाबतीत देखील तीच चर्चा झाली ज्यावेळेला सामना हारला त्याच्या टीमने, आणि त्याच्यामुळे आता या मॅचची कहाणी देखील तशीच रंगेल. ज्यावेळेला दिल्ली खेळली जीटीच्या विरुद्ध. आता या मॅच मध्ये लास्ट बॉल आहे या चॅलेंज ओव्हरचा. धावा करायचे 2. नवीन बॅटर आलाय मैदानामध्ये, किशोर नाईक. त्यानेच तर केली होती पहिली स्ट्राईक. विकेट घेऊन त्यालाच आता धावा करायचे 2. चॅलेंज ओव्हर, स्क्वेअर कटचा प्रयत्न. पाहूया पंच काय सांगतायत. सध्या तरी बॉल विकेट कीपरच्या हातात आणि पंचाने सांगितलंय हा डॉट बॉल आहे. त्याच्यामुळे या ओव्हर मध्ये फक्त 8 धावा आलेल्या आहेत. 5 रन मायनस होतील. नाही झाल्या त्या 10 धावा कंप्लीट आणि त्यामुळे ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होईल. 5 धावा कमी होतील. धावा झालेल्या आहेत आता 32. 37 -5. एकाएकी डगआउट मध्ये शांतता. त्याचं कारण आहे तो फुलटॉस. तिथे जर धाव आली असती तर चित्र वेगळं असतं. शेवटचा बॉल डॉट आला, तिथून सामना बदलला आणि आता धावा झालेल्या स्कोअर बोर्डवर. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपल्यानंतर 32. या मॅच मध्ये 65चं लक्ष आहे. धावा करायचे सामन्यामध्ये 12 बॉल 33 धावा. नाही, बघा ना कुणाल सर, निखिलचा ज्या पद्धतीने आविर्भाव होता, त्याचा ज्या पद्धतीने रिदम होता ना, उर्वरित 2 चेंडूंवरती 2 धावा तो करून देणार नाही अशा पद्धतीचा कॉन्फिडन्स घेऊन तो मैदानावरती वावर करत होता. स्वतःवरती असणारा तो कॉन्फिडन्स त्याने तो दाखवलाय. बघा, हे या मैदानावरचे विहंगम दृश्य जे ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपले गेलेत. प्रत्येक स्टँड भरगच्च भरलेला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे जनक, शिल्पकार, आयोजक म्हणून खऱ्या अर्थानं दमदार आमदार महेंद्र शेठजी दळवी यांच्या मनाला सार्थकी वाटणारे हे दृश्य. बघा, प्रत्येक जण या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतोय. जिथे जागा मिळेल तिथे आसन व्यवस्था स्वतःला सेट केलं गेलंय. बाबारे रुमाल टाकून ठेवलाय, आता माझी तू जागा जपून ठेव, अशा पद्धतीचे संदेश चर्चा सुद्धा केली जाते. आकाश, या प्रीमियर लीगच्या मॅनेजमेंट प्रमुख सन्माननीय आदितीताई नाईक दळवी यांच्या माध्यमातून MD फाउंडेशनच्या सर्व सदस्यांना सूचना आहे, आपण कृपया मैदानाच्या सर्वत्र ठिकाणी उभं राहायचं आहे. एका ठिकाणी आपण उभे राहू नका, जेणेकरून आपल्याला क्राऊड कंट्रोल करता येईल. बॅरिगेटवर जे प्रेक्षक जोर देऊन उभे आहेत त्यांना विनंती आहे, आपण त्या ठिकाणी बॅरिकेड पासून
लांब उभं राहून सामन्याचा आनंद घ्या. तसेच MD फाउंडेशनचे जेवढे सदस्य जे व्हाईट टी शर्टमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, आपण एका ठिकाणी उभं राहायचं नाही आहे. मैदानाच्या सर्वत्र आपण उभं राहा बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि क्राऊड कंट्रोल करण्याचं काम कृपया त्या ठिकाणी सहकार्य करा. प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद आजच्या रजनीच्या माध्यमातून या वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहतोय. सहकार्य करा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 12 बॉल मध्ये 33 धावांची गरज आहे. हा बॉल सोडून दिलाय. विठोटी जागा मिळाली होती परंतु कट केलेला नाहीये. जरी पॉइंट आतमध्ये आहे, त्याला माहिती आहे वाईट बॉल मिळणार आहे. धाव अवांतर येते आणि पंचांनी हातही केले समांतर. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. आता 32 करायचे आहेत येणाऱ्या 12 चेंडू मध्ये. 12 बॉल 32 रनची कहाणी. एक गल्ली, एक शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन. 30 सर्कलच्या आतमध्ये कव्हर पॉइंट, डीप मध्ये कव्हर्स. पुढे टाकलाय. ओव्हर पिच बॉल होता. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, डीप मध्ये लॉंग ऑन. एकच धाव तिथे मिळताना दिसते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. म्हणजेच काय, आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉल मध्ये 31. नाही, कौतुक करावं लागणार आहे आर्यन पाटील या गोलंदाजाचं. एक युवा गोलंदाज म्हणून आपल्या संघामध्ये वर्णी लागली आहे. झारखंड टीम मॅनेजमेंटचं कौतुक करूया. कावडे विभागातून येणाऱ्या या गोलंदाजाची इथे मात्र निवड करण्यात आली आहे आणि इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती काय कमालीची गोलंदाजी करतोय आर्यन पाटील. पहिला वाईट होता, त्याच्यानंतर एक सिंगल आली आहे. आखो टप्प्याचा बॉल, हाय बॉल बाहेर आहे, आउटसाइड टॉप स्टंप, त्याच्यामुळे व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 3 धावा आल्यात पहिल्या बॉलवर. म्हणजेच काय, 11 बॉल 30 धावांची गरज. आणि गर्दी पहा, गर्दीचे रेकॉर्ड इथेच मोडले जातात. हीच ती स्पर्धा आणि त्याचमुळे रेकॉर्ड ब्रेक स्पर्धेकडे सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या आहेत. ड्रोन व्ह्यू सध्या तुमच्या स्क्रीनवर. टेलिकास्ट करणारी टीम tenniswicket.in. कौतुक करावं तेवढं कमी आहे. आई बॉल सोडून दिलाय. विकेट कीपर नाही सोडलाय. तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न. धाव इथे कंप्लीट होईल. रात्री 9:05 केलेली धावांची चोरी आहे. प्लस वाईट बॉल. कभी कभी कुछ ना करना भी अच्छा होता है. बॅटला हातच लावलेला नाहीये, सोडून दिला आणि तदनंतर मात्र शॉट न घेण्याचा हा निर्णय योग्य ठरला आणि 2 धावांचा बोनस इथून मात्र मिळालाय. 11 बॉल 28 धावा. उर्वशी वाडकर स्टँड, अश्विनी जंगम स्टँड, विघ्नेश विजय माळी स्टँड. जिकडे नजर जाईल तिकडे फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षक आहेत. निलेशजी घाटवळ स्टँड, गिरीश पाटील स्टँड. प्रचंड गर्दी दर्दी प्रेक्षकांची इथे तुम्ही अनुभवताय आणि हीच ती स्पर्धा आहे. त्या स्पर्धेची चर्चा अखंड भारतभर आहे. आई बॉल सोडून दिले, फरक टाकावा लागेल. आणखीन एक वाईट बॉल. आता या मॅचची कहाणी बदलते. कोणीतरी आर्यन जवळ जाईल आणि तसंच झालंय. त्याला कानमंत्र दिले जात आहेत परंतु नियंत्रण नाहीये गोलंदाजीमध्ये. नाही, काय होतंय, बॅटरला फॉलो करण्याच्या चक्करमध्ये लाईन आणि लेन पासून थोडासा भरकटला जातोय. इथून कमबॅक करावं लागणार आहे. इथून स्वतःवरती असलेला आत्मविश्वास दाखवावा लागणार आहे. इथून सराव करत असताना घेतलेली मेहनत ती आठवावी लागणार आहे. का आपण या मैदानावरती आलोय, का आपली ही टीम मॅनेजमेंटने निवड केली आहे, याबद्दलचा एक विचार इथून मात्र करावा लागणार आहे. 3 वाईड +1 अशा धावा त्याने खर्च केल्यात. आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे. बीट केलंय. परत एक वेळा वाईड, परत एक वेळा वाईड आणि त्याच्यामुळे या मॅच मध्ये कमबॅक होत आहे. सध्या तरी टीम लक्ष्मी विला साखर कोलीवाडाचं. इथून मात्र बघा बॉल आकाश, सोडले जात आहेत. एक Yes. सूचना आहे. साईड स्क्रीन म्हणजे जे ब्लॅक स्क्रीन आहेत दोन्ही एंडला, तिथे प्रेक्षक उभे आहेत. त्यांच्या मुवमेंटमुळे फलंदाजाला त्रास होत आहे. विनंती आहे आपण त्या ठिकाणी बाजूला व्हायचं आहे. जे ब्लॅक स्क्रीन म्हणजे साईड स्क्रीन आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणून आपण बाजूला व्हायचं आहे. आपल्या मुवमेंटमुळे त्या ठिकाणी फलंदाजाला त्रास होतोय खेळताना. कृपया सहकार्य करा, अन्यथा आमचे आयोजक स्वयंसेवक येऊन आपल्याला बाजूला करतील. 11 बॉल 26 धावांची गरज आहे. कमी गतीने टाकलेला बॉल, फटका हवेत आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर धावतायत. नो मॅन्स लँड मध्ये पडलाय निर्जन स्थळी आणि तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. आता कहाणी अशी आहे,
पुढच्या 10 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 24. मोठे फटके खेळावे लागणार आहेत. इथून जरी वाईड आले असतील ना तरी सुद्धा लक्ष्मी विलास साखर कोळीवाडा संघावरती दावा पाहायला मिळणार आहे. 10 मध्ये 24, ते सुद्धा 10,000 प्रेक्षकांच्या समोर खेळणं सोपी बाब नाहीये. ह्या क्राऊडची या बॅटर्सना सवय नसते आणि मग त्या टाळ्या, त्या शिट्ट्या, त्या पिप्पाण्या, त्या गर्जना त्यांच्या समोर खेळत असताना फार रंगतता पाहायला मिळते. 10 चेंडू 24 धावा. मगाशी मुंबई इंडियन्सचे खेळाडू, KKR चे खेळाडू आणि त्यातल्या त्यात मुंबई रणजी पट्टू मुंबई टीमचे कॅप्टन सिद्धेश लाड आले होते. त्यांच्याशी ज्यावेळेला मी बोलत होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं, अरे IPL चालू आहे कुणाल आणि एवढी गर्दी इथे आहे. मी बोललो हो, हीच तर क्रेज आहे या क्रिकेटच्या स्पर्धेची. तोही थक्क राहिला. हाय बॉल सोडून दिलाय, पंच सांगतायत वाईट बॉल आहे, वाईट बॉल आहे आणि इथे सध्या बोनस मिळत आहेत. मला वाटतं अजूनही लग्न सराई सुरू झालेली नाहीये, अहेर द्यायचा हा वेळ नाहीये. बघा शोधलं की सापडतं. इथून फहाद केवळ आणि केवळ वाईट शोधतोय आणि त्याला ते मिळत आहे सुद्धा. 6 वाईट बॉल झालेले आहेत. आर्यनकडे परत एक वेळा, एक नाही 2 आता खेळाडू गेलेले आहेत. त्याला समजून सांगतायत, अबू समजून सांगतोय, कॅप्टन समजून सांगतोय आणि तो तर अबूच्या गावचाच आहे. ठीक आहे, निराश आहे परंतु थोडस समजून सांगावं लागेल. प्रेशर आहे. 10,000 प्रेक्षकांच्या साक्षीने ही बैठक कॅपॅसिटी मी सांगतोय ती 10,000 आणि त्याच्या अगोदर रेलिंगच्या जवळचे जर सगळे प्रेक्षक मोजले तर ते अजूनही आहेत. त्याचबरोबर महिला कक्षाच्या समोर काही प्रेक्षक उभे आहेत, त्यांनी खाली बसायचे प्लीज. आमचे कार्यकर्ते तिथे येतात, त्याच्या अगोदर विनंती करतोय. दबाव गोलंदाजावर आहे. सिटिंग कॅपॅसिटी 10,000, त्याच्यापेक्षा जास्त प्रेक्षक रेलिंगच्या जवळ देखील आहेत. म्हणजे ऑलमोस्ट 15,000 प्रेक्षक इथे आलेले आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत आहे. 42 धावा स्कोर बोर्डवर लागलेले आहेत. या मॅच मध्ये आता 10 बॉल 23 धावांची गरज. 23 करायचे आहेत 10 बॉल मध्ये. पुढे टाकलेला बॉल होता, स्क्वेअर ड्राईव्ह किंवा पॉइंटला. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. एक धाव मिळताना दिसेल. काय कापलं होतं बॅटने या बॉलला. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह इथे दाखवलाय. थोड्याच वेळात एक स्पेशल बस घेऊन येणार आहे त्या दिल्ली धमाका RJ ग्रुप दिल्ली धमाका टीमला. आणि त्याचबरोबर हेमंतजी बनियाल हे देखील उपस्थित राहणार आहेत या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी. म्हणजेच काय, आता या मॅचची कहाणी अशी आहे, 9 चेंडू 22 धावा, 9 बॉल 22 रन. खचाखच भरलेलं तलवार क्रीडांगण आणि तिथे रंगते वीर दमदार आमदार प्रीमियर लीग. ओव्हर पिच बॉल, बॅटची कडा, विकेट कीपरच्या मागे फाईन लेग, झेल टिपलाय. फलंदाज किशोर नाईक आउट. रायगड जिल्ह्यात पहिल्यांदा खरोखर बक्षीस ठेवले ते 1 नंबर. बक्षीस ठेवले ते 1 नंबर. बक्षीस ठेवले ते 1 नंबर. आतापर्यंत वाईड आपण जर पाहिलं ना, टोटल 6 वाईड आले. मात्र जे चेंडू चांगले पडले, जे डिलिव्हर योग्य झाले ते खरंच कमालीचे होते, ज्यामध्ये बॅटर स्ट्रगल करताना पाहायला मिळालेत. 43 धावसंख्येवरती चौथा फलंदाज इथून मात्र बाद झालाय. किशोर नाईक 0 धावसंख्येवरती बाद होताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आत मयूर पाटील, कोरलई मुरुड तालुक्याला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आत. मयूर आलाय परंतु त्या अगोदर तलवार क्रीडांगण बर्ड आहे ने कसं दिसतं, पक्षाच्या डोळ्यातून हे क्रीडांगण कसं दिसतं हे इथे दाखवलं जात आहे. पहा, अंडाकृती ज्यावेळेला 38 सर्कल कुठल्याही ग्राउंडवर आणि कुठल्याही स्पर्धेमध्ये असलं की तुम्ही अर्धी लढाई जिंकली. कारण हे क्रिकेट आहे, हे प्युअर क्रिकेट आहे. हे ज्याला नॉलेज आहे तेच करू शकतो. आणि त्यातल्या त्यात हे क्रीडांगण पूर्णपणे 360, पूर्ण नजर टाका या क्रीडांगणावर. ते टॉवर्स पहा, बैठक व्यवस्था पहा आणि त्यातल्या त्यात पार्किंगची व्यवस्था पूर्णपणे पॅक आहे. म्हणून तर या स्पर्धेची एक वेगळी ओळख आहे. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग चर्चेमध्ये काय येते हे त्याचं कारण आहे. नियोजनबद्ध स्पर्धा, ज्या स्पर्धेची वाट आपण 365 दिवस पाहतो, ती स्पर्धा आपल्या दमदार आमदार साहेबांची स्पर्धा, वीर यांची स्पर्धा. 43 धावा आदिती ताई नाईक यांची ही स्पर्धा. पुढचा बॉल लेफ्ट केलाय, बॉल हवेत, ढगात लाइटिंग, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, लॉंग ऑफला, सिक्सर. नगर दिला ना एक दिन
चिमणी गाडी आणि थार चिमणी गाडी आणि कार चिमणी गाडी आणि कार आमचं महेंद्र शेठ आयोजनात कधीच नाही डगमगे ना मुन्ना ना, हे करणं चुकीचं आहे. स्लॉट मध्ये आर्क मध्ये चेंडू दिला, ओव्हरपिच चेंडूचा समाचार घेतलाय. हा शॉट नाहीये, हा इशारा दिलाय, हा जाहीरनामा स्पष्ट केलाय. जब भी मिलेगा मौका हम लगाएंगे चौका छक्का. कडक शॉट. जयेश मात्रे यांच्याकडून ते पारितोषिक आहे. या सिक्सरला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. बर्ड आय व्ह्यू या क्रीडांगणाचं हे क्रीडांगण का चर्चेमध्ये आलंय, कारण मेहनत घेतलीये. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग समीकरण सांगतोय 7 बॉल मध्ये आता 16 धावा करायचे आहेत. 7 चेंडू 16 धावा. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. ड्रोन व्ह्यू, बर्ड आय व्ह्यू. हे क्रीडांगण पहा काय सजवलंय. एकही खडा तुम्हाला मैदानामध्ये दिसणार नाही. हे असं क्रीडांगण आहे. रोलिंग पहा कशा पद्धतीने केली आहे या क्रीडांगणाची. एवढी मेहनत घेतली या क्रीडांगणासाठी. हे तलवार क्रीडांगण आहे जिथे वीर दमदार आमदार प्रीमियर लीग तुम्ही अनुभवताय. ड्राईव्ह केलाय, खूपच चांगला ड्राईव्ह आहे. डीप मध्ये कवसला फिल्डर आहे. फंबल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउट चान्स. विकेट मिळताना दिसेल. मयूर बॅक टू द पॅव्हिलियन. असाच आमदार हवा मला असाच आमदार हवा असाच आमदार हवा महेंद्र शेठच आमदार हवा कामाचा पक्का हुकूम येता कामाचा पक्का हुकूम येता बेटाला कधी भिजावा मला असाच आमदार हवा. योग्य वेळेला आलेली ही विकेट या मॅचला पुन्हा एकदा कलाटणी देताना पाहायला मिळते. बघा ऍक्शन रिप्ले मधून आपण पाहतोय तो आनंद, ते सेलिब्रेशन, त्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. रिस्पॉन्ड केलं जातंय, रिप्लाय दिला जातोय. इथून मात्र प्रतिस्पर्धी संघाला इशारा दिला गेलाय, कारण मॅच अजून संपलेली नाहीये. या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केला गेलाय. बघा यासाठीच विनिंग ओनर प्राइज काय आहे. अर्थातच महिंद्रा कंपनीची थार पाहायला मिळणार आहे. टॉपचं मॉडेल, टॉपची स्पर्धा. त्याच वेळेला यंदाच्या वर्षी पहिल्यांदा मॅन ऑफ द सिरीज साठी सुझुकी कंपनीची जिमी सुद्धा देण्यात येणार आहे. कमालीची अभूतपूर्व स्पर्धा. अखंड महाराष्ट्रभर ज्या स्पर्धेची चर्चा आहे आणि ती चर्चा आता मात्र संपूर्ण भारतभर जाते अशी ही स्पर्धा. आयोजनाचा स्टँडर्ड, बेंचमार्क वाढवणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग या स्पर्धेचे आज आपण साक्षीदार आहोत. आलेल्या तमाम रसिक मायबा प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत करूयात आणि वळूयात मैदानाच्या दिशेने. आता मात्र जिथे कॅल्क्युलेशन बदललंय, येणारे 6 चेंडूड विजयासाठी 15 धाव संख्येची आवश्यकता असणार आहे. 6 बॉल 15 धावांची गरज आहे. मगाशी जे विकेट किपरने केलं ते जल्लोष नव्हता, ती रिॲक्शन होती. तो षटकार आला होता त्याची ती रिॲक्शन होती, कारण तो षटकार आल्यानंतर ती विकेट आली आणि त्याच्यानंतर ही कहाणी बदलली. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. वड मॅच. काय सामना रंगलाय. सेमी फायनलची लढत, काटाकीर लढत आहे. सेमी फायनल मध्ये दोन्ही संघ त्याच त्वेषाने लढतायत. तोच संघर्ष पराकोटीचा तुम्ही पाहताय, कारण ही स्पर्धा आहे वीर दमदार आमदार प्रीमियर लीग. 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत लक्ष्मी विलास साखर कोलीवाड्याच्या खात्यात आणि आता 6 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. 6 चेंडू 15 धावा. शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन, पॉइंट 38 सर्कलच्या आतमध्ये. कव्हर्स, लॉंग ऑन, लॉंग ऑफ. मिड विकेट आहे. हो, फटका पास, स्टँड अँड डिलिव्हर्ड. हो, व्हाट अ शॉट. शॉट ऑफ द नाईट. परत एक वेळा गोलंदाजाची हवा टाईट. सिक्सर. पुनारीच्या ग्राउंडवर खेळाडू लावतील लागं. लोणारेच्या ग्राउंड वरी खेळाडू लावतील आग. प्रचंड प्रभावी, प्रेक्षणीय, भव्य भेदक आणि भन्नाट फटका पाहायला मिळाला. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, त्याला कव्हरच्या दिशेने ठोकलाय. कमालीचा फटका मैदानाच्या आत. का गतवर्षीचा बेस्ट बॅटर होता हे त्याने पुन्हा एकदा मैदानावरती सिद्ध केले. 9 धावांची गरज. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे
फेमस आहे श्री छत्रपती संभाजीनगरचा क्रांती चौक, फेमस आहे श्री छत्रपती संभाजीनगरचा क्रांती चौक. अरे फलंदाज फहादला आहे षटकारांचा शौक. किती आले किती गेले पण होणार नाही असं नियोजन. होणार नाही असं नियोजन, होणार नाही असं नियोजन. बघ तालुका रायगड जिल्ह्यामध्ये धन्यवाद. खतरनाक पुलचा फटका, बॉलला केलाय गुल. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हलकीशी जागा दिल्याने काय फिरलाय बॅटर फहाद च्या बॅट मधून हा सिक्सर. 576 क्रमांकाचा हा सिक्सर आहे. धरणे गुरुजी याची माहिती आम्हाला देत आहेत, परंतु काय जल्लोष आहे पहा डक आउट मध्ये. प्रेक्षकांमध्ये तो ऊर्जा, अति उत्साह ते पाहायला मिळतंय. 4 बॉल 3 धावांची गरज. ड्राईव्ह केलाय, मागचा पाय वाकवत असताना क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, तंत्रशुद्ध फटका. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउट होईल. अविनाश परतलाय तंबूत. अरे इलाक्यात हाई चर्चेत बोले तो एकदम के. आभार आहेत. व्यासपीठावर मित्र आपण पाहताय ज्या खेळाडूच्या नावे ग्रीनिच बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये एक रेकॉर्ड्स नोंद आहे, तो म्हणजे जगातील सर्वात कमी उंचीचा बॉडी बिल्डर प्रतीक मोहिते आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळतोय. आमदार साहेबांच्या शुभ हस्ते त्याचा यथोचित मानसन्मान या ठिकाणी वीर दामदार आमदार प्रीमियर लीगचा औचित्य साधून करण्यात आलाय. आभार आहेत प्रतीक मोहिते. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. विकेट गेली. स्ट्राईक एंड वरती येणारा फलंदाज फहद कळबसकरला स्ट्राईक द्यायचा आहे. यासाठीचा अट्टहास, यासाठीचा जल्लोष आपण पाहायला मिळालं. भले विकेट जाऊ दे, हरकत नाहीये. माझा आवडता बॅटर स्ट्राईक एंड वरती आहे, त्यासाठीचा हा जल्लोष पाहायला मिळालाय. 2 धावांची गरज आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू मध्ये 2 धावा. फहादने अप्परकट मारलाय. पॉइंटला कोणी नाहीये. फहादला माहिती आहे मॅच जिंकलेली आहे आणि तो सांगतोय इथे इथे मी राज्य करणार आणि सामना जिंकून देणार. ही इतकी मोठी स्पर्धा आहे, आपण फायनल मध्ये प्रवेश केलाय. यापेक्षा दुसरा आनंदाचा क्षण नाही हे साखरकरांनी इथून मात्र सेलिब्रेशन मध्ये दाखवून दिलंय. व्हॉट अ मॅच. शेवटच्या बॉलचा सिक्सर आणि त्याचबरोबर ते सेलिब्रेशन टेनिस विकेट डॉट इन दाखवा. काय फटका होता. पॉइंटला मारलेला तो सिक्सर आणि हा पा विकेट कीपर, बॉलर, फील्डर, फोर्स तो तेरी सारी है पर जंजीर में जकड़ा फहद कलबसकर हमारा अब भी सब पे भारी है. हे ते त्याने सांगितलंय. वेल प्लेड फहद कलबसकर, वेल प्लेड. अभिनंदन. काय खेळ आहे आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. डाऊटच नाहीये कोणाच्या मनात, तोच आहे फहद कलबसकर. यस डीजे.